नमस्कार सर्वांना. उद्योजकता विकास केंद्र विज्ञान आश्रम काबळ आयोजित मधुमक्षिका पालन उद्योग उभारणी वेबिनार यामध्ये मी आपणा सर्वांचं गणेश पिंगळे विज्ञान आश्रमच्या वतीने स्वागत करतो. विज्ञान आश्रम नेहमी वेगवेगळ्या नवीन विषयावरती वेबिनारचं आयोजन करत असतं. या विषयाला अनुसरून आपल्याला व्यवसाय करता येईल. नव उद्योजक असेल, तरुण असेल, शालेय कॉलेजचे तरुण तरुणी असतील, या सर्वांना एक आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा शेतकरी असतील, महिला बचत गट असतील, या सर्वांना एक व्यवसाय करण्याची एक नामी संधी या निमित्तानं आपण घेऊन आलेला आहे. यासाठी विज्ञान आश्रम त्यासोबतच क्लास फाउंडेशन आपल्याला यामध्ये सहकार्य करणार आहे. या वेबिनारसाठी श्वेता सिद्धार्थ गायकवाड या आजच्या आपल्या मार्गदर्शिका आहेत. BSc ॲग्री त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यासोबतच MBA रुरल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि गेली अनेक वर्ष ते स्वतःचा व्यवसाय मधुमक्षिका पालन त्याच्यामध्ये ते करत आहेत. अगदी सुरुवातीपासून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि आज ते कोणत्या स्टेजला आहेत याबद्दल ते आज आपल्याला माहिती सांगणार आहेत. त्यासोबतच हा व्यवसाय करत असताना आपल्याला छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या पेटी असतील किंवा त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं अर्थशास्त्र असेल, ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला मॅडम या ठिकाणी सांगणार आहेत. तर मी श्वेता मॅडमला विनंती करतो की मॅडम तुम्ही आपला अल्पसा परिचय देऊन आपण सुरुवातीला तुमच्या खरं तर या व्यवसायात तुम्ही कसे उतरलात आणि तुमची सुरुवात कशी झाली हे सुरुवातीला सांगितलं तर बरं होईल. चालेल सर. नमस्कार सर्वांना. माझं नाव श्वेता सिद्धार्थ गायकवाड. मी राजगुरुनगर 2 या ठिकाणी राहते. तर मला आज सांगायला अतिशय आनंद होतोय की आज 2016 पासून मी हा व्यवसाय करते. प्रथम मी या व्यवसायामध्ये कशी उतरले हे थोडक्यात मी आपल्याला सांगते, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला बरेचसे टॉपिक आज कव्हर करायचे आहेत या वेबिनार थ्रू. तर मी जेव्हा जेव्हा मी महाविद्यालयामध्ये शिकत होते, नारायणगाव या ठिकाणी माझं BSc हॉनर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हे शिक्षण झालं. जेव्हा मी 4थ्या वर्षामध्ये होते तेव्हा आम्हाला एक प्रोग्राम असता की एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम, की त्याच्यामध्ये आपण एखादा विषय घेऊन त्या विषयावरती सखोल अभ्यास करायचा 6 महिने. आणि त्याचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांनी त्याच्यामधनं एक स्वतःचा उद्योग सुरू करावा. पण प्रत्येक जण त्या दृष्टीने पाहत नव्हतं. तर मी काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलं होतं आणि या शोधामध्ये होते काय वेगळं भेटेल. तर अलाइड हा सब्जेक्ट निवडला होता आणि त्याच्यामध्ये खूप शेतीपूरक व्यवसाय, तर सगळे शेतीपूरक व्यवसाय आपण करतो, पण पारंपरिक शेतीपूरक व्यवसाय करतो. वेगळा असा शेतीपूरक व्यवसाय निवडायचा तर सेरिकल्चर आणि मधुमक्षिका पालन हे 2 विषय होते. तर मग मी मधुमक्षिका पालन या विषयाकडे लक्ष दिलं आणि तेव्हा 2016 मध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 2 ते 3च व्यक्ती हा व्यवसाय करत होते. याची माहिती तेव्हा खूप जास्त लोक देत नव्हते. मग मी पुण्याला जे केंद्रीय मधुमक्षिका आणि अनुसंधान प्रशिक्षण केंद्र आहे तिथे 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं. तिथे माहिती घेतली आणि मग मी 5 पेट्यांपासून ह्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या आणि मग प्रत्येकावर मात करत मी हा व्यवसाय सुरू केला. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये मी गव्हर्नमेंटची ॲज अ मास्टर ट्रेनर म्हणून ट्रेनिंगलाही जाते. आणि मधाकडे जास्त लक्ष आपण न देता त्याचे जे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आहे याच्यावर मी फोकस करून रॉयल जेलीचं ट्रेनिंग पूर्ण भारतामध्ये आम्ही देतो, गव्हर्नमेंट थ्रू, जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याच्या थ्रू. आणि जे काही आपले लोकल मधमाशी पालक आहेत त्यांना मध फक्त हा एक प्रोडक्ट समोर न ठेवता बाकीचे पण प्रोडक्ट कसे महत्वाचे आहे याच्यावर गायडन्स करते. तर मी तुमच्याशी नेहमी जोडलीच जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला माझी माहिती भेटतच जाईल. तर आज आपण काय पाहणार आहोत हे थोडक्यात सांगते. ही माझी थोडक्यात मी ओळख सांगितलेली आहे. तर माझा मधुलेह पेरी हा एक ब्रँड आहे आणि त्याच्या अंतर्गत मी वेगवेगळ्या प्रकारचे मध आणि त्याच्यासोबत जे काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आहेत, चॉकलेट्स असतील, त्याच्यानंतर जाम असेल, त्याच्यानंतर हे असेल ड्रायफ्रूट विथ जाम असेल, असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण आहेत. आणि परागीभवन, प्रशिक्षण, कन्सल्टन्सी हे अनेक अनेक गोष्टी मी या व्यवसाय थ्रू करत असते. तर सुरू करूयात का सर? मग आपण बरीचशी मंडळी जॉईन होती. हो, चालेल. चालेल, सुरू करावं असं मला वाटतं हो, आपल्याला आपण आता. तर आज आपण पाहणार आहोत की मधुमक्षिका पालन
मधुमक्षिका पालन हे सर्वांना आपल्याला म्हणजे मधमाशी सर्वांना आपल्याला माहितच आहे. असं इथे कोण नसेल मला असं वाटतं की त्यांना मधमाशी माहित नसेल. पण आपण ह्या मधमाशीचं शास्त्रीय पद्धतीने कसं पालन करू शकतो हे आज आपण या वेबिनार थ्रू पाहणार आहोत की आपल्याला पुढे याच्यामध्ये काय काय संधी आहेत. तर सुरुवातीला आपण मधमाशी पालन आणि या व्यवसायातल्या संधी पाहणार आहोत. तर मला असं वाटतं की या ठिकाणी तरुण बरेच जण आहेत असं मला सरांनी सांगितलं. त्यामुळे तुम्ही पाहत असाल तर व्यवसायाच्या दृष्टीनेच आपण पाहतो. तर मधमाशी हा एक असा विषय आहे की तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की जर मधमाशी नसेल तर 4 वर्षानंतर आपलं जीवन सुद्धा संपुष्टात येणार आहे. कारण की सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती परागीभवनाचं काम हे मधमाशी करत असते. तर ह्या मधमाशी पालनामध्ये आपल्याला भविष्यामध्ये अशा संधी आहेत की निसर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती झाडं आहेत, झुडपं आहेत आणि छोटी छोटी गवतं आहेत. त्या गवतांमध्ये काय होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पराग आणि मकरंद हा उपलब्ध असतो. पण काय होतं जे निसर्गामध्ये ज्या मधमाशा आहेत त्या त्याचा आनंद घेतात, तो खातात आणि स्वतःसाठी त्याचा उपयोग करतात, त्याचबरोबर तो साठवून ठेवतात. पण आपल्याला जर व्यवसाय दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी ही एक आहे की निसर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फुलं आहेत आणि त्या फुलांमध्ये जो काही मकरंद आहे तो ठराविक मधमाशा गोळा करतात आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरतात. पण आपण जर स्वतःचा मधमाशी पालनाचा व्यवसाय जर सुरू केला तर आपल्याला जे काही रॉ मटेरियल आहे प्रत्येक व्यवसायाला सुरुवातीला आपल्याला एक रॉ मटेरियल लागत असतो. समजा की आपल्याला गायी आणि शेळी पालन करायचं असेल तर आपल्याला आधी विचार करावा लागतो की आपल्याला त्यांच्यासाठी खायची काहीतरी तरतूद केली पाहिजे. खायची तरतूद म्हणजे आपल्याला आपल्या शेतामध्ये गवत किंवा मका असं काहीतरी त्यांना खाण्यासाठी करावं लागेल. पण आपल्याला या व्यवसायामध्ये निसर्गामध्ये जो काही मुबलक प्रमाणामध्ये मकरंद आहे, झाडं झुडपं आहे, हाच आपला रॉ मटेरियल आहे आणि याच्यापासूनच आपल्याला मधमाशा मध तयार करून देणार आहे आणि आपल्याला त्याची पुढे विक्री करायची. त्यामुळे आपल्याला ह्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढे संधी आहेत. त्याचबरोबर आता पाहता गेलं तर आपल्या भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मधाची मागणी आहे. पण त्या मधाची मागणी आपण पूर्ण करू शकत नाहीये. कारण की प्रत्येक जण आता हेल्थ कॉन्शियस झालेला आहे आणि प्रत्येकाला खूप चांगलं खायला पाहिजे. पूर्वी मध खाणारा क्राऊड खूप कमी होता, पण आता वाढत वाढत चाललेला आहे. त्यामुळे आपण जर भविष्यामध्ये मधमाशी पालनाची सुरुवात करून जर स्वतःचा एक मध हा मधाचा ब्रँड तयार केला, तर आपल्याला खूप मोठं मार्केट याच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपण मध तर पाहणारच आहोत. पण त्याच्या सोबतच जर आपण मधमाशी पालनाची इतर उत्पादने जरी पाहिली तर मधमाशी पालनामध्ये बरीचशी इतर उत्पादने आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जरी मध हा विषय जर घ्यायचा नसेल आणि आपल्याला जर उद्योग करायचा असेल तर तुम्ही परागीभवन यासाठी सुद्धा भाडेतत्वावर सुद्धा मधमाशी पालनाच्या तुम्ही पेट्या देऊ शकता. त्याच्यानंतर स्वतःच सुद्धा आपल्याला जर एखादं बी धरायचं असेल, समजा आपल्याला कांदा असेल, त्याच्यानंतर गवत असेल, असे वेगवेगळे आपल्याकडे पिकं होत असतात. त्याच्यासाठी आपल्याला परागीभवनासाठी मधमाशा खूप लागतात. डाळिंब असेल तर परागीभवनाचं एक सेपरेट सुद्धा तुम्ही हे करू शकता की भाडेतत्वावर मधमाशा मिळतील. हा सुद्धा तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकता. त्यासोबतच तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आपल्याला सर्वांना पूर्वजा म्हणजे वडिलोपार्जित किंवा आपल्याला पूर्वी लहान असल्यापासून आपण जन्माला जसं येतो तसं आपल्याला मध हा सर्वात आधी गोड पदार्थ माहिती आहे. सगळ्यात गोड पदार्थ आधी इतिहासामध्ये जरी नमूद असेल मध, तरी आपल्याला सुद्धा सर्वात आधी मधच माहित झालं. मग हे मधच आपल्याला फक्त मधमाशी पालनापासून भेटतं का? तसं नाहीये. तर मधमाशी पालना थ्रू आपल्याला मध, त्याच्यानंतर पराग, मकरंद, रॉयल जेली, त्याच्यानंतर प्रोपोलिस हे असे असंख्य पदार्थ आहेत. हे आपल्याला ह्या मधमाशी पालना थ्रू पाहायचे आहेत. तर आपण जर विचार केला की बाबा आपल्याला मध ह्या गोष्टीचं बरेचसे प्रॉडक्ट आपल्याला बनवायचे तर तुम्ही फक्त मधच विकू नाही शकत. तर मधापासून तुम्ही त्याचे हे करू शकता. ड्रायफ्रुट्स टाकून हनी विथ ड्रायफ्रुट्स आहे तुमचा हे एक तुमचं उत्पादन असेल. त्याच्यानंतर आपण साबण वगैरे काही बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा मधाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर परागकण जे आहेत ते परागकण सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने काढून त्याचे कॅप्सूल्स तयार करू शकतो. त्याच्यानंतर आपण प्रोटीन सगळेजण खातो घरामध्ये. जे हे आहेत जिम्स वगैरे आहेत तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन प्रोटीन पावडर्स दिले जातात. पण जे परागकण जे आहेत ते नॅचरल पद्धतीने हायली प्रोटीन रिच आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 18 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहेत. मग त्यामुळे आपण ते बाकीचे प्रोटीन्स खाण्यापेक्षा आपण जर मधमाशांपासून जर परागकण हार्वेस्ट करून त्याचं व्यवस्थित पद्धतीने जर पॅकेजिंग वगैरे केलं तर आपण ज्या काही जिम्स वगैरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण आपलं प्रोडक्ट देऊन आपल्याला एक चांगला त्यातनं नफा मिळू शकतो. अशा मधमाशीपासून जवळजवळ 5 ते 6 प्रकारचे प्रॉडक्ट भेटतात. म्हणजे हे एक आपल्याला व्यवसाय संधी आहे. त्याच्यानंतर परागीभवन.
जरी आपण निसर्गाचा जर थोडासा विचार केला तर आपण जरी मधासाठी आपण मधमाशी पालन केलं तर त्याचा इनडायरेक्टली फायदा हा आपल्या निसर्गाला आपल्या पिकांना सुद्धा होणार आहे. मधमाशी जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचा परिसर कव्हर करत असते. त्याच्यामध्ये आपली सुद्धा स्वतःची शेती असते, त्याच्यानंतर आजूबाजूचे सुद्धा शेतकरी असतात. त्यामुळे आपलं 30 ते 40% आपलं उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे आपण इनडायरेक्टली आपला हा फायदा निसर्गाला सुद्धा होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यामध्ये याकडे जर पाहायचं म्हणजे आपण जर पाहिलं संधी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यानंतर मधमाशी पालन कोण करू शकतं? म्हणजे आपण समजतो की बाबा आपल्याला काही त्याला वयोमर्यादा आहे का? की बाबा आपण कशा पद्धतीने मधमाशी पालन आपण करू शकतो? अ, तर हा जो पूरक व्यवसाय आहे तो शेतीसाठी तर फायदेशीर आहेच. त्याचबरोबर हा जो आहे तो कमी भांडवलामध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो, हा शेतीपूरक व्यवसाय. कमी भांडवलामध्ये सांगायचं म्हटलं तर आपण सुरुवातीला 5 ते 10 पेट्यांपासून या व्यवसायाची सुरुवात करू शकतो, की आपल्याला सुरुवातीला 50 किंवा 100 पेट्या घ्यायची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही 5 किंवा 10 पेट्यांपासून स्वतःचा व्यवसाय करू शकता. त्याच्यानंतर ह्या व्यवसायासाठी जागा किती लागेल? तर ह्या व्यवसायासाठी जागा फार कमी लागते. कारण की आपण हा व्यवसाय आपल्या स्वतःच्या घराच्या आजूबाजूलाही पेट्या ठेवू शकतो किंवा शेताच्या बांधावर पेट्या ठेवू शकतो. जर आपलं घरात जर आपल्याकडे मोठी उंच झाडं असतील तर आपण घराच्या वरती सुद्धा त्या मधमाशांच्या पेट्या ठेवू शकतो. त्याच्यामुळे ह्या व्यवसायासाठी आपल्याला सर्वप्रथम हा व्यवसायाचा शेतीला खूप फायदा होणार आहे. भांडवल फार कमी लागतं, जागा कमी लागते. जिथे आपल्याला जागा अवेलेबल असेल किंवा स्वतःची जागा जरी नसेल तरी आपण जंगलामध्ये सुद्धा या पेट्या ठेवू शकतो किंवा ज्या ठिकाणी जास्त ऍग्रीकल्चर क्रॉप घेतले जातात, ज्वारी, बाजरी, मका, त्यानंतर वेलवर्गीय जे आहे ते भोपळा, दोड दोडका असेल, त्याच्यानंतर काकडी असेल, या जिथे जिथे याची शेती केली जाते तिथे सुद्धा तुम्ही ह्या पेट्या ठेवू शकता. ज्यांच्याकडे जांभळाच्या बागा असतील त्यांच्याकडे तुम्ही फ्लॉवरिंगच्या टायमिंगला तिथे पेट्या ठेवू शकता. म्हणजे स्वतःच्या जागेचा एक प्रश्न नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला कोणताही व्यवसाय जर करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं माहिती म्हणजेच प्रशिक्षण असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण म्हणतो की हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. जर आपल्याला नॉलेज जर ह्या व्यवसायाचं नसेल आणि आपण जर डायरेक्ट पेट्या घेऊन जर ह्या व्यवसायात उतरायचं ठरलं तर आपल्याकडं कुठेतरी म्हणजे आपल्याला फेल्युअर होऊ शकतं. आणखी त्या मधमाशीचं व्यवस्थित संगोपन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामुळे आपण सोप्या भाषेमध्ये प्रशिक्षण देतो, की बाबा तुम्ही मधमाशी पालनाचं कशा पद्धतीने संगोपन करू शकता. कारण की याच्यामध्ये प्रशिक्षणामध्ये आपण सीझनल मॅनेजमेंट शिकवतो मधमाशीचं. सीझनल मॅनेजमेंट इन द सेन्स की आपण काय करतो, की प्रत्येक ऋतूमध्ये मधमाशीची कशी काळजी घेतली पाहिजे. त्या ऋतूनुसार आपण सीझनल मॅनेजमेंट त्या मधमाशी पालनाच्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो. त्याच्यानंतर मधमाशीमध्ये आमच्या प्रशिक्षणात आपण थेअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही विषयांकडे खूप मोठ्या म्हणजे खूप व्यवस्थित लक्ष देतो. कारण की नुसतं थेअरी माहित असून चालणार नाही. प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला ते हाताळता यायला पाहिजे. मध काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्याला जर मधमाशा एका जागेवरनं दुसरीकडे हलवायच्या असतील, एका शेतावरनं दुसऱ्या शेतावर न्यायच्या असतील, एका गावातनं दुसऱ्या गावात न्यायच्या असतील, तर त्यांचं कशा पद्धतीने त्यांचं मायग्रेशन म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं पाहिजे, त्यांना पॅकिंग कसं केलं पाहिजे त्या पेटीचं, हे सुद्धा आपण शिकवतो. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये प्रशिक्षण खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यानंतर हा जो व्यवसाय आहे तो पर्यावरणाचा समतोल राखणारा व्यवसाय आहे. कारण की आपण याच्यामधनं कोणत्याही प्रकारची पर्यावरणाला हानी पोहोचेल असं करत नाहीये. कारण की जी काय आता सगळे बायोडायव्हर्सिटी आणि सगळेजण आपल्या याच्याकडे वळतायत की मधमाशांचं संवर्धन केलं पाहिजे. की तुम्हालाही सर्वांना प्रश्न पडत असेल की पूर्वी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर निसर्गात मधमाशा दिसायच्या. आपण जरी गाडीने जात असो तर झाडांवरती मधमाशा दिसायच्या, घराच्या आजूबाजूला मधमाशा दिसायच्या. पण आता खूप दुर्मिळ होत चाललेले आहे की मधमाशा पाहायला भेटत नाही. कारण की रासायनिक फवारणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात. त्याच्यानंतर अर्धवट माहिती असल्यामुळे मधमाशा काढताना त्या जाळून टाकल्या जातात. त्या जाळूनच आपण मध काढतो. त्यामुळे काय होतंय पर्यावरणाचा समतोल कुठेतरी बिघडत चाललेला आहे. पण आपण जर हे व्यवसाय केलं तर पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखला जाणार आहे. त्याच्यानंतर आर्थिक उन्नती म्हणजे याच्यातनं आपल्याला चांगल्या पद्धतीचं एक नफा सुद्धा ह्या व्यवसायातनं होतो. कारण की पहा की एकही प्रॉडक्ट आपल्या याच्यापासून म्हणजे एकही गोष्ट याच्यातनं वाया जात नाही. आपण एक मधमाशीची पेटी घेतली, त्यातनं आपल्याला मधही भेटणार आहे, मेणही भेटणार आहे, त्याच्यानंतर पराग आहे, प्रोपोलिस आहे, रॉयल जेली आहे, त्याच्यानंतर मधमाशा परागीभवन करणार आहे. म्हणजे असा एकही गोष्ट नाही की याच्यामधनं आपल्याला वेस्ट होते. त्यामुळे त्याच्यातनं प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला नफा भेटणार आहे. त्याच्यानंतर सामाजिक आपल्याला जी काही ती सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा भेटणार आहे, की आपण कोणता व्यवसाय करतो हे फार म्हणजे सगळेजण विचार करतात की तू कोणता व्यवसाय करतो.
कोणताही व्यवसाय करताना आपल्याकडे समाजाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे हा जर व्यवसाय केला तर समाजामध्ये तुमच्याकडे एक प्रतिष्ठेच्या दृष्टीने पाहतात. कारण की आपले मध आहे ते लोक आपल्या घरी घेऊन घरी येतात मध हे करायला, मागायला. त्यामुळे सगळेजण म्हणजे विचारतात की बाबा मधमाशीचं चावते पण तुम्ही किती छान पद्धतीने हा व्यवसाय करता. त्याच्यामुळे आपल्याला एक समाजामध्ये एक वेगळी वागणूक भेटते. असं ह्या मधमाशी पालनामध्ये आपल्याला संधी आहेत. तर त्याच्यानंतर मधमाशी पालनाचे फायदे आपल्याला काय आहेत? की बाबा आपण मधमाशी पालन केले तर फायदे काय? तर सुरुवातीलाच मी सांगितले की आपल्याला कमी गुंतवणूक करावी लागते. कारण की कोणतेही व्यवसाय करायचं ठरलं तर आपण घाबरतो का त्या व्यवसायामध्ये उतरताना? की आपण समजतो की आपल्याला भांडवल कोण देईल? खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल लागतं. पण ह्या व्यवसायाला फार कमी भांडवल लागतं. आपण सुरुवातच 5 ते 10 पेट्यांपासून करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला याच्यातनं जो काही नफा आहे, तो नफा हा आपल्याला मध, रॉयल जेली, त्याच्यानंतर पराग, मेण ह्या आणि मध ह्या गोष्टींपासून आपल्याला यातनं ह्या नफा भेटणार आहे. त्याच्यानंतर आपल्या पेट्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत जाते. कारण की मधमाशी ही जी आहे, ती राणी माशी जी आहे, ती अंडी घालत राहते आणि अंडी घालते, कंटिन्यूस अंडी घालत असल्यामुळे त्याच्यामध्ये माशांची संख्या वाढते आणि एक अशी स्टेज येते की आपल्याला दुसऱ्या पेटीची डिव्हिजन घ्यावी लागते. म्हणजे एका पेटीपासून आपण 2, 3, 4 अशा असंख्य पेट्या तयार करू शकतो. म्हणून सुरुवातीला जरी आपली गुंतवणूक कमी असली तरी भविष्यामध्ये मग आपण ती गुंतवणूक आपली पेट्या मधमाशा जशा वाढतील तशी आपल्या पेट्यांची संख्या सुद्धा वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर मधमाशी मधनं रोजगार निर्मिती सुद्धा करू शकतो. सुरुवातीला आपला हा व्यवसाय आहे तो तुम्ही स्वतः चालू केल्यानंतर तुमचे जेव्हा मधाचं उत्पन्न चालू होईल, मधाचं उत्पन्न जसं जसं वाढेल तसं तुम्ही त्याच्यावरती एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये रोजगार देऊ शकता. एखादी महिला किंवा एखादा पुरुष त्याच्यामध्ये तुम्ही कामाला ठेवून त्याला त्याचा सुद्धा त्याच्यातनं रोजगार निघेल. म्हणजे इनडायरेक्टली आपण 1 ते 2 व्यक्तींना चांगल्या पद्धतीचा रोजगार सुद्धा देऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही मध आहे त्याचा आपल्याला औषधी गुणधर्म असल्यामुळं आपण जे काही आयुर्वेदिक शॉप्स आहेत, मेडिकल्स आहेत, त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल मधाच्या विक्रीतनं. आणि आपलं शेतीचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा 30 ते 40% वाढणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या मधमाशांच्या पेट्या ठेवणार आहे, स्वतःची शेती जरी नसली तिथे, तरी तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊन तिथे तुम्ही तुमच्या पेट्या ठेवू शकता. त्याच्यातनं येणारा मध आहे तो तर तुम्हाला भेटणार आहे, पण जवळजवळ शेतीचं 30 ते 40% उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे आणि आपल्याला काय फायदा होणार आहे, की आपल्या मधमाशांची संख्या वाढणार आहे. मधमाशांना जर जितकं खायला जास्त असेल तितकं त्या मध देतात आणि तितकं त्या राणी अंडी घालत असते. त्याच्यामुळं शेतकऱ्याला सुद्धा फायदा होणार आहे आणि आपल्याला सुद्धा फायदा होणार आहे. तर आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया आता, की आपण मधमाशी पालन म्हणजे का करायचं? की आता तुम्ही विचार करता प्रत्येकाच्या मनात विचार येतोच, की आपण का ह्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे? तर हे व्यवसायाकडे मी मगाशी सांगितलं, की आपल्याला कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय चालू करता येतो. जागा कमी लागते, वेळही कमी द्यावा लागतो. कारण की ह्या व्यवसायाचा अर्थच असा आहे, की शेतीपूरक व्यवसाय. म्हणजे आपण शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करू शकतो किंवा तुम्ही ऑलरेडी एखादा व्यवसाय करत आहे आणि आता तो व्यवस्थित सेट झालाय आणि तुम्हाला दुसऱ्या एका व्यवसायाकडे वळायचंय, तर तुम्ही निश्चितपणे ह्या व्यवसायाचा विचार करू शकता. कारण की ह्या व्यवसायाला वेळ द्यावा लागत नाही. तो कसा? तर आपण ज्या मधमाशा आहेत त्या आपण रोज त्याची पाहणी करत नाही. कारण की रोज पाहणी केलं तरी त्यांना आवडत नाही म्हणजे मधमाशांना, की रोज रोज त्रास दिलेलं. जसं आपल्याकडं गायी आहेत, बकरी आहेत, आपल्याला त्यांना रोज सकाळी लवकर उठणंय. त्यांना आपल्याला शेतातनं घास काढून आणावा लागतो, त्यांना खायला घालावं लागतं. त्याच्यानंतर आपण असंच म्हणू शकत नाही, की मी आता 1 दिवस दूध काढत नाही त्यांचं. आपल्याला रोज त्यांचं दूध काढणं शेण काढणं त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित धुणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला किती नाही म्हटलं तरी 4 ते 5 तास निघून जातात रोजचे. सकाळी पण आणि संध्याकाळी पण. आपण ह्या व्यवसायाला कसं आहे, आपल्याला फक्त आठवड्यातनं एकदाच ह्या मधमाशांचं जे काही आहे जी पेटी आहे ती पेटी तपासावी लागते. त्याची तपासल्यानंतर आपल्याला त्याचं नोंद ठेवावी लागते, की बाबा आपण 8 दिवसापूर्वी जेव्हा पेटी तपासली तेव्हा पेटीची कंडिशन काय होती? आता काय आहे पेटीची कंडिशन? त्याच्यानंतर मध काढायला आलाय का? आणि ज्यावेळेस तुमचा मध काढायला येईल त्यावेळेस फक्त तुम्हाला 2 ते 2.5 तास तो मध काढण्यासाठी लागतो. म्हणजे तुमचा हा मध आहे तो सीझनल निघत असतो. रोज-रोज आपल्याला मध काढता येत नाही. एका ठराविक सीझन मध्येच आपण काढतो आणि ठराविक वेळेमध्ये. त्यामुळे ह्या व्यवसायाला आपल्याला रोज असा वेळ द्यावा लागत नाही. फक्त आठवड्यातनं एकदा त्याची तपासणी करावी लागते आणि आपल्याला त्या पेट्या जर कुठे दुसरीकडे हलवायच्या असतील तर आपल्याला त्या हलवावे लागतात. त्यानंतर हा व्यवसाय कोण करू शकतं? आता इथे बरेच लोक तरुण असतील, काही व्यावसायिक असेल, त्याच्यानंतर काही एखाद्या ठिकाणी जॉब करत असतील, तर या व्यवसायाला कोणत्याही वयाची अट नाहीये. कोणत्याही वयाचा हा व्यवसाय करू शकतो. कारण की याच्यामध्ये फक्त जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मधमाशी पालनाचं प्रशिक्षण आणि कशा पद्धतीने त्यांना हाताळायचंय हे जर स्किल तुमच्याकडे आलं, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा व्यवसाय करू शकता. त्याच्यानंतर कोणत्याही वयाची व्यक्ती, त्याच्यानंतर स्त्री असेल, पुरुष असेल,
कोणीही हा व्यवसाय करू शकतं. त्याच्यानंतर आपण या व्यवसायामध्ये असं नाहीये की बाबा कोणताही जातीभेद की ह्याच पूर्वी आपण समजायचं की आपण जेव्हा जंगलात जायचं तेव्हा आपल्याकडे कातकरी जे आहेत समाजाची लोक तीच आपल्याला मत काढून द्यायची. आपण मत काढायला घाबरायचं. पण आता लहान लहान मुलं सुद्धा मत काढतायत की जे प्रशिक्षण व्यवस्थित घेतल्यानंतर ते सुद्धा पेटीतनं मत काढतायत. त्याच्यामुळे कोणत्याही जातीचा भेदभाव न करता या व्यवसायामध्ये आपण कोणीही या व्यवसायामध्ये उतरू शकतो. त्याच्यानंतर कोणत्याही व्यवसाय करत असताना आपण एक विचार करतो की बाबा आपण या व्यवसायामधनं आपल्या निसर्गासाठी काही याची हानी होणार आहे का? की बाबा याचं काही आपलं जरी आपण डेअरी व्यवसाय वगैरे टाकला तरी त्याचं थोडंसं वेस्टेज वगैरे आपल्याला सोडावं लागतं. ते ते सुद्धा आपल्याला थोडंसं प्रदूषण करतं. पण ह्या व्यवसायातनं कोणत्याही प्रकारचं निसर्गाला हानी होणार आहे आणि निसर्गाचं चक्र बिघडेल असा हा व्यवसाय नाहीये. उलट मला असं वाटतं की निसर्गाचं याने समतोल राखला जाणार आहे, की जिथं मधमाशांची संख्या कमी होत चाललेली आहे, जर आपण मधमाशी पालनाचं संवर्धन करायला आणि मधमाशी पालन सुरू केलं, तर आपोआपच तुम्हाला मधमाशी पालनातल्या सगळ्या प्रजाती ज्या आहेत त्याची माहिती होईल आणि त्यांचं संवर्धन कसं करायचं, की बाबा त्या कुठे दिसल्यानंतर त्यांना त्याची ओळख कशी झाली पाहिजे आपल्याला, की ही कोणती मधमाशी आहे. ही सुद्धा या व्यवसायातून होते आणि आपण त्याचे नक्कीच संवर्धन करू आणि निसर्गाला एक त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर या व्यवसायात सुरुवातीला जास्त मजूर लागत नाही. जेव्हा आपण 5 ते 10 पेट्यांपासून सुरुवात करतो, तेव्हा आपण स्वतः ह्या मॅनेज करू शकतो. जेव्हा तुमच्या पेट्या 200 पेक्षा जास्त होतील, 100-200 होतील, तेव्हा तुम्हाला 2 ते 3 लेबरची गरज लागते. कारण की एकाच दिवशी आपण ह्या सर्व पेट्या तपासू शकत नाही किंवा त्यातनं मध आपल्याला एकट्याला काढायला जमणार नाही आणि आपल्याला त्या इतरच हलवायला लागल्या तर आपल्याला जमणार नाही. पण तुम्ही जर ग्रुपमध्ये जर हे करत असाल गावामध्ये एखाद्या, तर तुम्ही एकमेकांच्या मदतीने सुद्धा हा व्यवसाय करू शकता. की बाबा आज ह्या व्यक्तीचं मत काढायचंय की सगळ्यांनी तिकडे जायचं त्याला मदत करायची किंवा दुसऱ्याला म्हणजे हा तुम्ही ग्रुपने सुद्धा एकमेकांना मदत करू शकता जर त्या व्यक्तीला सुद्धा या व्यवसायातली माहिती असेल तर. नाहीतर तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. त्यामुळे तुम्हाला खूप लेबर सुद्धा या व्यवसायाला लागत नाही. पुढच्या स्लाइडवर जाऊया आता आपण. पुढचा विषय असा आहे की मधमाशींचे प्रकार. आता आपल्याला हा जो व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायामध्ये आपल्याला थोडीशी माहिती सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. कारण की हे पहा मधमाशीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. सर्वांना आपल्याला माहित आहे की आपल्याला मोहोर आणि ह्या मधमाशी सगळीकडे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या एरियानुसार वेगवेगळी नावं आहेत. आता आपल्याकडं आपण त्याला मधमाशी म्हणतो किंवा मोहोळ म्हणतो. काही ठिकाणी त्याला मोहोर म्हणतात. त्याच्यानंतर आपण त्याचे हे दगडाखाली जी आहे ती मोहोळ असते, मोहोर म्हणतो. त्याच्यानंतर सातेळी, सातेरी अशी वेगवेगळी त्याला नावं आहेत मधमाशांना. तर माशी सगळ्यांना माहित असेल. तसं वेगवेगळ्या प्रकारच्या माशा असतात. गांधील माशा, कुंभारीन माशा, भुंगे. ते प्रत्येकाचं कार्य हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं असतं आणि त्यांना आपल्याला त्याचा काही फायदा आहे की नाही हे सुद्धा बघणं खूप महत्वाचं आहे. आणि की आपल्या घरामध्ये सुद्धा माशा असतात, पण त्या आपल्याला उपयोगी काही पडत नाही. म्हणजे मधमाशांमध्ये 2 प्रकार येतात. एक उपयोगी पडणाऱ्या माशा आणि एक न उपयोगी माशा. तर ज्या उपयोगी माशा आहेत त्याच्यामध्ये एकांड्या मधमाशा असतील, भुंगे असतील, त्याच्यानंतर गांधील माशा असतील. अशा अनेक माशा आहेत की ते थोड्या प्रमाणामध्ये परागीभवन करतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह करतात. नेक्स्ट स्लाइडवर जाऊ. पण अशा काही मधमाशा आहेत की बाबा त्यांचा फायदा आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्येही होतो आणि निसर्गासाठी होतो. तर त्या मधमाशी पालन करत असताना मला असं वाटतं प्रत्येकाला हा व्यवसाय सुरू करताना ह्या गोष्टी तरी बेसिक गोष्टी तरी माहित पाहिजेत, की जर ह्या गोष्टी माहित नसतील आणि आपण जर गेलो कुठे आणि आपल्याला तुम्ही जर त्यांना म्हटले, की बाबा मला मधमाशी पालन करायचंय, तर तो व्यक्ती सुरुवातीला म्हणतो, की तुला कोणत्या मधमाशीचं पालन करायचंय? की बाबा तुला पेटीच्या मधमाशांचं पालन करायचंय की झाडावरच्या? पेटीमध्ये पण अनेक प्रकार आहेत. मग तिथे जर आपल्याला ही माहिती जर व्यवस्थित पद्धतीने सांगता आली नाही, तर तिथं आपलं अज्ञान जर समजलं मग तिथे आपली फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते. की ह्या व्यवसायामध्ये आता नवीन लोक खूप म्हणजे येत आहेत. जेव्हा 2016ला मी सुरुवात केली तेव्हा फक्त महाराष्ट्रात 2 व्यक्ती होते. पण आता जवळ-जवळ 25 ते 30 लोक हा व्यवसाय करतायत. त्याच्यापेक्षा जास्त करत असतील. पण प्रत्येकाचा उद्देश हा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाने मला असं वाटतं आपल्याला हा व्यवसाय करताना सुरुवातीला आपला उद्देश लक्षात घ्यावा. उद्देश म्हणजे की आपल्याला का करायचा आहे हा व्यवसाय? की तुम्हाला मधासाठी हा व्यवसाय करायचा आहे? की मधाच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा प्रॉडक्ट आहेत त्याच्यासाठी हा व्यवसाय करायचा आहे? की भवनासाठी फक्त पेट्यांची विक्री करायची आहे? की आपल्याला हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर वाढवून स्वतःचा ब्रँड तयार करून फक्त ट्रेडिंग करायचंय आणि ट्रेडिंग करून फक्त मध सगळ्यांचा गोळा करून पॅकेजिंग बॉटलिंग करून विकायचंय. हे एक सगळ्यांनी म्हणजे ह्या एका गोष्टीचा विचार सगळ्यांनी करावा मला असं वाटतं, की तुम्हाला नक्की याचा उद्देश काय आहे? मी जे सांगितलं आहे त्याच्यापैकी एखादा जर तुमचा उद्देश असेल तर मग त्याचा तुम्ही अभ्यास करून पुढे ह्या व्यवसायामध्ये उतरू शकता. तर आपली फसवणूक कशा पद्धतीने होते, की मधमाशी पालन करायचं असेल तर आपल्याला पहिले प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. तर मधमाशी पालनामध्ये 5 प्रकार आहेत.
5 प्रकार आणि त्याचा आपण कशा पद्धतीने म्हणजे हे थोडक्यात आपण पाहणार आहे. तर एपिस सिराना इंडिका म्हणजे भारतीय मधमाशा. त्या भारतीय मधमाशांना वेगवेगळी नावं आहेत. आपल्याकडे त्याला सातेळी मधमाशी म्हणतात, मोहोर म्हणतात आणि ह्या मधमाशा दगडाच्या खाली असतात आणि अंधारी जागी त्यांना राहायला आवडतं. ह्या मधमाशींचं पालन आपण करू शकतो. याचं पालन आपण पेटीमध्ये सुद्धा करता येतं आणि निसर्गामध्ये सुद्धा ह्या अंधाऱ्या ठिकाणी असतात. आपण त्यांना त्या अंधाऱ्या ठिकाणामधनं काढून पेटीमध्ये जरी त्यांना ठेवलं तर आरामात त्या पेटीमध्ये राहतात आणि आपण त्याच्यापासून जवळजवळ एका ह्या मधमाशांपासून आपल्याला 10 ते 12 किलो मध भेटतो सीझन मध्ये. त्याच्यानंतर एपिस फ्लोरिया म्हणजे गुच्छा मधमाशा. तुम्ही झाडांवरती पाहिलं असेल की आंब्याचं झाड असेल किंवा कोणत्याही प्रकारचं झाड असेल, खूप छोट्या प्रमाणामध्ये हा गुच्छा मधमाशा झाडावरती असतात. त्यांचं आपण पेटीमध्ये पालन करू शकत नाही, ते निसर्गामध्येच राहतात. त्यामुळे ह्या मधमाशींचं आपण पालन करू शकत नाही. आपल्याला फक्त त्यातनं मध भेटतो आणि तो मधही खूप अर्धा किलो किंवा पाव किलो याच्यापेक्षा जास्त नसतो. त्यामुळे आपल्याला हा व्यवसायाच्या दृष्टीने ह्या मधमाशा आपल्याला उपयोगी ठरू शकत नाही. त्याच्यानंतर ऍपिस डॉर्साटा, आग्या माशा. या आग्या माशा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पोळं मोठं असतं आणि त्याच्यातनं सुरुवातीला एका पोळ्यापासून 8 ते 10 किलो मध भेटू शकतो. या मधमाशांचं सुद्धा एक स्पेशल ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आग्या माशांचं पालन करू शकत नाही, पण त्याचं सायंटिफिक पद्धतीने त्या काढून त्याचं मध सुद्धा तुम्ही काढून त्याची विक्री करू शकता. त्या मधाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि आपल्याकडेच नाही तर बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा ह्या मधमाशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर याचा सुद्धा आपण व्यवसाय करू शकतो आणि याच्या मधापासून विक्री करू शकतो. त्याच्यानंतर अपिस ट्रायगोना, डमर मधमाशी. तर ही मधमाशांपासून आपल्याला मध तर भेटत नाही, पण फक्त आपल्याला परागीभवनासाठी आपण याचा वापर करू शकतो. परागीभवनासाठी पिकं म्हटलं तर कांदा असेल, त्याच्यानंतर आपल्याकडं वेलवर्गीय बरीच असतात, काकडी असते, त्याच्यानंतर आपल्याकडं काकडी, दोडका वगैरे असतो. त्याच्यानंतर हे डाळिंब झालं. ह्या 2 ते 4 जी पिकं आहे, वेलवर्गीय जी पिकं आहे आणि जो दोन महत्वाची जी पिकं आहेत, त्या पिकांना सुद्धा ह्या मधमाशांची खूप मोठी मागणी आहे. ह्या मधमाशा निसर्गामधनं आपण तुम्हाला पकडायला शिकवू की बाबा निसर्गामध्ये ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मधमाशा, पण त्या आपल्याला ओळखता येत नाहीयेत. की त्या ओळखायच्या कशा आणि त्याचं त्या व्यवस्थित पकडून पेटीमध्ये कशा ठेवायच्या आणि मग त्याची विक्री करू शकता. जवळजवळ 4,500 ते 5,000 रुपयापर्यंत त्याचा एक बॉक्स परागीभवनासाठी शेतकरी विकत घेतात. आपण त्यांना विक्री करू शकतो किंवा भाडेतत्त्वावर सुद्धा तुम्ही देऊ शकतात. फक्त ह्या मधमाशा ज्या आहेत ड्रायगोना, डमर मधमाशी, याचं आपण मधासाठी उत्पन्न घेऊ शकत नाही, फक्त परागीभवनासाठी घेऊ शकतो. त्याच्यानंतर एपिस मेलिफेरा, युरोपियन मधमाशा, यांचा आपण मधासाठी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. आणखी ही जी पेटी आहे मेलिफेराची, ती एका वेळेस 25 ते 30 किलो मध आपल्याला देते. त्यामुळे याच्यामधनं मध खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटते. त्याचप्रमाणे परागही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटतो. रॉयल जेली भेटते आणि परागाचा आपण व्यवस्थित हार्वेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर मेण सुद्धा आपल्याला ह्या मधमाशींपासून भेटतं. त्याच्यामुळे आपण ह्या ज्या आपल्या महाराष्ट्रात किंवा बाकीच्या राज्यांमध्ये खूप ज्या मोठ्या प्रमाणावर मधमाशी पालन होतं, हे एपिस मेलिफेरा म्हणजे युरोपियन मधमाशा ज्या आहेत, त्यांचं मधमाशी पालन खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. त्याच्याच कम्पेअर एपिस सिराना इंडिका म्हणजे भारतीय मधमाशा, या 2 मधमाशांचं आपण मधासाठी आणि सगळ्याच प्रॉडक्टसाठी आपण याचा विचार करू शकतो. आणि ज्या ड्रायगोना मधमाशा आहेत डमर, त्यांचं फक्त परागीभवनासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला ह्या थोडक्यामध्ये ह्या मधमाशी पालनात कोणकोणत्या मधमाशांचे प्रकार हे सांगितलं. तर ह्या प्रत्येक मधमाशीचं वेगवेगळं कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाचं जीवन हे वेगळं आहे. प्रत्येक माशीचा जीवनाचा भाग हा म्हणजे काळ, त्याच्यानंतर जन्माला आल्यानंतर काय कार्य करतात हे खूप डीप मध्ये पण आपण ते प्रशिक्षणामध्ये पाहणार आहे. याच्यामध्ये ते कव्हर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला ह्या मधमाशींची सुरुवात करायची असेल तर आता स्क्रीनवर तुम्हाला बरेच साहित्य दिसत असेल, पण प्रत्येक साहित्याला आपण प्रशिक्षणाच्या दरम्यान तुम्हाला दुसरं अल्टरनेट काय तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर आपल्याला पेटी पाहिजे मधमाशांची. मग तुम्हाला कोणत्या मधमाशीपासून तुम्हाला सुरुवात करायची हे तुम्ही ठरवलं पाहिजे. की तुम्हाला एपिस मेलिफेरापासून सुरुवात करायची की भारतीय मधमाशांपासून सुरुवात करायची. आणि की दोघांमध्ये जर फरक पाहिला तर एपिस मेलिफेरा मध खूप देतात आणि भारतीय मधमाशांपासून मध थोड्या प्रमाणामध्ये भेटतं, पण क्वालिटी आणि रेट हा खूप चांगला आहे त्याला. पेटी पाहिजे आपल्याला, त्याच्यानंतर टोपी पाहिजे आपल्याला की आपल्याला मधमाशी चावू नये, त्यामुळं आपल्या तोंडाचं संरक्षण होण्यासाठी पेटी पाहिजे. त्याच्यानंतर धूर यंत्र पाहिजे आणि मध काढण्यासाठी मध यंत्र. पेटी सोबतच स्टँड येतं. मुंग्या लागू नये म्हणून छोट्या छोट्या वाट्या लागतात. सुतळ, सुरी हे जेव्हा पेटी विभाजन करतो तेव्हा लागतं.
कोयता, त्याच्यानंतर गोळ्या चावल्या तर आपल्याला सूज जास्त येऊ नये म्हणून ऍपिसमेल गोळ्या, हायड्रोल, आणि हे सगळं जे काय आहे जे हे काही साहित्य आहे, ह्या साहित्याला, प्रत्येक साहित्याला अल्टरनेट साहित्य सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे हे प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची काही गरज नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने घरातल्या वस्तूंचा सुद्धा उपयोग करू शकता हे मी तुम्हाला प्रशिक्षणाच्या दरम्यान सांगेल. मध साठवण्यासाठी आपल्याला स्टेनलेस स्टीलचे ड्रम लागतात. त्याच्यानंतर गाळण्यासाठी कपडा लागतो. त्याच्यामुळे खूप कॉस्टली नाहीयेत ह्या गोष्टी. आपल्याला सहजपणे मार्केटमध्ये उपलब्ध होतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याचशा वस्तू असतात. त्यामुळे हा व्यवसाय करताना आपण असा विचार नाही केला पाहिजे, की बाबा मला कुठं भेटेल हे साहित्य, त्याच्यानंतर खूप महाग आहे का, भांडवल जास्त लागेल का. आणखी कमी भांडवलामध्ये सुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि जसा जसा आपला व्यवसाय वाढेल तसं तसं आपण प्रॉपर मग ती गोष्ट घेऊन आपला व्यवसाय वाढू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला साहित्य लागतं. त्याच्यानंतर जागा कशी पाहिजे आपल्याला, जर हा व्यवसाय जर करायचा असेल तर मी हे थोडक्यात सांगते. ही जागा म्हणजे आपल्याला जर हा व्यवसाय करताना तुम्ही साईट जरी निवडायची असेल एखाद्या ठिकाणी परागीभवनासाठी, तर जास्त रोडच्या बाजूला नको. आणि ह्या पेट्या आपण आपल्या गोठ्याच्या शेजारी ठेवू शकत नाही. आणखी ह्या मधमाशांना दुर्गंधी जास्त आवडत नाही. त्यामुळे जितकं निसर्गाच्या सानिध्यात आपण ठेवाल तितकं चांगलं आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला आता मी सांगितलं मेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर आता हा व्यवसाय सुरुवात करताना आपल्याला कोणकोणती कागदपत्र, आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागतात ते आपण पाहणार आहे. की बाबा मधमाशी पालन सुरू करताना कोणतेही कागदपत्र लागत नाही. पण जेव्हा तुम्ही त्याचं उत्पादने विकता तेव्हा तुम्हाला काही लायसन्स असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे. सर, स्लाइड हे करा फक्त. कागदपत्रे, आपल्याला आवश्यक कागदपत्रे. तर आपल्याला सुरुवातीला हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुम्हाला मी सांगितलं मधमाशांचं पालन करण्यासाठी काय आपल्याला कागदपत्र लागत नाही. पण आपल्याला मधाची जर विक्री करायची असेल तर आपल्याला मधाची विक्री किंवा कोणत्याही मधमाशीपासून जे काही बाय प्रोडक्ट आहेत, कोणत्याही पदार्थाची जर विक्री करायची असेल तर आपल्याला तुम्ही सुरुवातीला एखादा तुमचा हा व्यवसाय रजिस्टर केला पाहिजे व्यवस्थित पद्धतीने. तुम्ही सिंगल ओनर असाल तर प्रोप्रायटरशिप मध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता. जर तुम्हाला पुढे जाऊन जर सेक्शन 80C मध्ये कंपनी रजिस्टर करायची असेल तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा रजिस्टर करू शकता. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय जर चालू करायचा असेल सिंगल ओनर मध्ये, तर तुमचं स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड लागतं फक्त. त्याच्यानंतर शॉप ऍक्ट, उद्योग आधार. हे का तर तुमचं हे करंट अकाउंट वगैरे तुम्हाला ओपन करायचं असेल तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मधाचं लायसन आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. हे मधाचं लायसन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स याच्यामध्ये आहे हनीमध्ये. तर सगळ्यात पहिलं तुमच्याकडे FSSAI चं लायसन असणं खूप गरजेचं आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्याचं लायसन तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही हे, कारण की आपण मध हा एक खूप महत्वाचा घटक आहे. आणि की मध हा असा घटक आहे की तो आपल्या शरीरातल्या रक्तापर्यंत जातो. त्यामुळे आपली जी बरीचशी औषधं जी आहेत ती आपल्याला आयुर्वेदातली मधातनं घ्यायला सांगतात. त्यामुळं हे खूप हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आपल्याला FSSAI चं कंपल्सरी लायसन लागतं. हे लायसन तुम्हाला इझिली ऑनलाईन पण भेटू शकतं. त्यासाठी तुम्हाला 1-2 टेस्ट रिपोर्ट लागतात. पुण्यामध्ये 1-2 लॅब आहेत आणि मी स्वतः पण हनी टेस्टिंग करते. तुम्हाला टेस्ट रिपोर्ट सुद्धा खूप लवकर भेटून जाईल. पुण्यामधनं 2-3 दिवसात तुम्हाला टेस्ट रिपोर्ट येतो. आणि तुम्हाला जर पुढे जाऊन एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याला थोडेसे डॉक्युमेंट जास्त लागतात. एक्सपोर्टसाठी आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट लागतात. NMR टेस्ट असेल, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये हे करायचे, कोणत्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करायचे, त्या नॉर्म्स नुसार तुम्हाला त्या टेस्टिंग करून घ्याव्या लागतात. हा पुढे तुम्हाला जर तुमचा व्यवसाय वाढत गेला तर तुम्हाला ह्या भविष्यातल्या संधी सुद्धा आपण पुन्हा तिथे मार्गदर्शन याचं करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर आपल्याला शासकीय काही योजना आहेत याच्यासाठी आपण मूल्यवर्धित उत्पादनाबद्दल बोललो तर सर, उत्पादने. मग मूल्यवर्धित उत्पादनामध्ये आपण मेन जे आहे, समजा मेन हा घेऊया आता आपण. मेणापासून तुम्ही स्वतःचा साबण, म्हणजे मेणाचा उपयोग साबण तयार करण्यासाठी होतो. त्याच्यानंतर मेणबत्ती बनवण्यासाठी होतो, की वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईलच्या कॅन्डल्स असतील. कारण की मग ह्या कॅन्डल्सला जास्त मागणी का आहे, तर तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता की जेव्हा आपण मेणबत्ती पेटवतो तेव्हा आपली मेणबत्ती थिजते, म्हणजे कंटिन्युअस मेणबत्तीचं मेण हे खाली पडत असतं. पण जेव्हा आपण मधमाशीच्या मेणापासून जे कॅन्डल बनवतो त्याच्यातलं मेण थिजत नाही, तर ती खूप वेळ चालते. जर आपली मेणबत्ती अर्धा तास चालत असेल तर ती 2.5 ते 3 तास चालते. इतका डिफरन्स असतो, कारण की मेण ते थिजत नाही, ते जळून फक्त जे मेणबत्ती आहे ती खाली
होत असते. त्यामुळे तुम्ही मेणबत्ती सुद्धा बनवू शकता मेणापासून. त्याच्यानंतर प्रत्येक सौंदर्य प्रसाधनामध्ये लिप बाम असेल, लिपस्टिक असेल, फेस पॅक असेल, अशा प्रत्येक याच्यामधनं मेण हा खूप महत्वाचा घटक आहे. प्रत्येक पदार्थामध्ये मेण वापरला जातो. त्याच्यानंतर छपाई कारखान्याला सुद्धा मेण वापरले जाते. त्याच्यानंतर पॉलिशसाठी किंवा वॉशिंगसाठी सुद्धा मेणाचा उपयोग होतो. औषधे व अन्न निर्मितीसाठी सुद्धा मेणाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर कापड असतील, छपाई कामगार, छपाईच्या याच्यामध्ये कापड कारखान्यामध्ये सुद्धा मेणाचा उपयोग होतो. आपले ढोल ताशा जे आहेत, त्या ढोल ताशांना सुद्धा आपण हे करण्यासाठी सुरुवातीचा जो पत्रा आहे तो 1 ते 2 दिवस तो मेणामध्ये भिजवून ठेवला जातो. त्याच्यासाठी सुद्धा मेणाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पराग, मेण तर झाला, परागाचा सुद्धा आपल्याला खाण्यासाठी उपयोग होतो आणि त्याचे वेगवेगळे बाय प्रॉडक्ट सुद्धा तुम्ही बनवू शकता. प्रोपोलिस आणि रॉयल जेली हे खूप महागड्या गोष्टी आहेत आणि मधमाशांचं विष सुद्धा खूप महाग आहे. त्याचं एक स्पेशल ट्रेनिंगच असतं. प्रशिक्षणादरम्यान आपण ती पूर्ण माहिती देतो. कारण की आता जर तुम्हाला सांगितलं तर ती माहिती म्हणजे सायंटिफिकली सुद्धा व्यवस्थित सांगितली जाणार नाही. कारण की ती प्रॅक्टिकली आपण करून दाखवतो. त्या फक्त थोडक्यात कमी याच्यामध्ये करता येणाऱ्या गोष्टी आहेत मध आणि मेण. ते तुम्ही लगेच तयार करून विकू शकता आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, याला थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्याच्यानंतर ह्या व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर शासकीय योजना काय-काय आहेत, आता सध्या चालू आहेत त्या योजना. कारण की प्रत्येक टेन्युअरमध्ये 6-6, 7-7 महिन्यांनी किंवा वर्षांनी ह्या योजना सारख्या बदलत असतात. मॅम, हॅलो मॅम. हां, हां सर. उत्पन्न, आर्थिक उत्पन्न किती होतं ते त्याच्याबद्दल बोलले ना तुम्ही, आर्थिक उत्पन्न कसं? हां, आर्थिक उत्पन्नाबद्दल पहिले शासकीय योजना सांगते आणि मग सर आर्थिक उत्पन्न घेते. शासकीय योजना ज्या आहेत, शासकीय योजना ज्या आहेत त्या एनबीएचएमच्या आहेत, त्याच्यानंतर खादी ग्राम उद्योगच्या आहेत, नॅशनल बी बोर्ड आहे, आत्मा आहे आणि कृषी विभागाच्या योजना ह्या हे आता सध्या चालू. तर आपण ह्या व्यवसायातून आपल्याला आर्थिक उत्पन्न काय भेटणार आहे हे थोडक्यात थोडक्यात पाहूया. तर आपण सुरुवातीला जर 5 पेट्यांपासून सुरुवात केली तर आपल्याला एक पेटी जवळ-जवळ ॲपिस मेलिफेराचा आपण पाहणार आहोत. ॲपिस मेलिफेराची एक पेटी आपल्याला 6,000 ला जाते. आपण जर 5 पेट्यांपासून सुरुवात केली तर आपल्याला पहिली आपली गुंतवणूक जी असेल ती ₹30,000 असेल. पण एका पेटीपासून आपल्याला 25 किलो मध भेटतो आणि सरासरी त्याची किंमत आहे ₹500 ते ₹1,200 किलो. ₹500 ते ₹1,200 किलो याची किंमत आहे. तुम्ही जर ₹500 जरी 25 किलो मध विकलं, तरी जवळ-जवळ ₹12,500 तुम्हाला होतात. हे तुम्हाला एका सीझननुसार भेटणार आहेत. तर वर्षामध्ये असे 3 सीझन येतात. म्हणजे 3 सीझन आपण वर्षामध्ये काढणार आहोत. तर आपण एका पेटीपासून जर आपल्याला ₹12,500 उत्पन्न भेटणार असेल, तर आपल्याला 5 पेट्यांपासून जवळ-जवळ 62,000 ते ₹63,000 आपलं उत्पन्न त्यात चालू होतं. म्हणजे तुम्ही 5 पेट्यांपासून सुरुवात केली तर तुमची ₹30,000 गुंतवणूक असेल. ती तुमची पहिल्याच सायकलमध्ये तुमची गुंतवणूक वजा होऊन तुम्हाला 50% नफा भेटेल. अशा तुम्ही वर्षाला 3 सायकल काढू शकता. म्हणजे तुमचे 60 3 वेळा म्हणजे 1,80,000 तर तुमचं वर्षामध्ये तुम्हाला 5 पेट्यांपासून आरामात भेटतील. आणि हे जर तुमच्या 10 पेट्या असतील तर तुमच्या ₹6,000 प्रमाणे ₹60,000 तुमची गुंतवणूक होते. आणि जर तसंच सरासरी प्रत्येक पेटी 25 किलो मध देते. एका पेटीचं 25 किलो ₹500 जरी विचार केला तरी 12,500 इंटू परत 10 पेट्यांचा आपण ₹1,25,000 आपल्याला उत्पन्न भेटेल. आणि हे जे आहे ते आपण एका सायकलमध्ये म्हणजे आपल्याला फक्त एका सीझनमध्ये भेटेल. वर्षाला असे 3 सीझन असतात. म्हणजे तुम्हाला जवळ-जवळ 3.5-4 लाख रुपये एका सीझनमध्ये 10 पेट्यांपासून भेटू शकतात. म्हणजे फक्त तुम्हाला काय करावं लागेल, त्यांच्या खाण्यावरती जास्त लक्ष ठेवावं. हे फक्त मधाचं सांगितलं आणि मी त्याच्यासोबत जर तुम्ही बाकीचेही प्रॉडक्ट जर बनवायचं ठरवलं, की त्याच्यातनं तुम्हाला परागही काढायचे असतील, त्याच्यानंतर तुम्हाला मेणही काढायचं असेल आणि परागीभवनासाठी भाडेतत्त्वावर सुद्धा द्यायचे असतील, तर तुम्ही तुमचं उत्पन्न हे आणखी वाढेल. आणि फक्त मध आणि हे बाकीचंच नाही, तर तुमच्या पेट्यांची संख्या वाढते. प्रत्येक सीझनला एका पेटीपासून 2 पेट्या होत राहतात. होतात. कारण की माशांची संख्या वाढल्यानंतर आपल्याला डिव्हिजन करावी लागते. त्यामुळे तुमच्या सुरुवातीला जर 5 पेट्या असतील, तर पुढच्या वर्षी त्याच्या 10 पेट्या होतात. 10 पेट्या असतील तर त्याच्या 20. म्हणजे अशा तुमच्या हळू पेट्यांची संख्या वाढत जाणार आहे. तुम्हाला जितकं मॅनेज होईल त्या पद्धतीने तुम्ही त्या पेट्या हे करू शकता, सांभाळू शकता. तुम्हाला जर अ, पेट्यांची संख्या तेवढीच ठेवायची असेल, तर वाढलेल्या पेट्या तुम्ही विक्री करू शकता. म्हणजे विक्री करणाऱ्या पेट्यांमधनं सुद्धा तुम्हाला नफा भेटणार आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टींमधनं सुद्धा नफा भेटणार आहे. म्हणजे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एकही गोष्ट अशी नाहीये की तुम्हाला ती त्यातनं वाया जाणार आहे. सगळ्या गोष्टींपासून तुम्ही त्यातनं उत्पन्न घेऊ शकता. तर इथपर्यंत सांगितलेल्या सेशनमध्ये जर काही कुणाला प्रश्न असतील किंवा अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता. मला एक विचारायचं मॅम, की विचारा. आमच्याकडे पाऊस पाऊस खूप कमी असतो हो. आणि आमच्याकडे फुलं वगैरे
खरीपाचा हंगाम असतो त्यावेळेसच परागीभवनासाठी विषय. परंतु नंतर 6 ते 8 महिने आमच्याकडं असं काही साधन नाहीये. तर मग त्यासाठी काय करता येईल किंवा त्या मधाचे एरिया बघून कोणता आहे जातात. तुमचा? आमचा संभाजीनगर, त्या साईडला. तर अजिंठा त्यावेळेस अजिंठा साईड, अजिंठा साईड, हा संभाजीनगर ते तर अजिंठा. त्यावेळेस तुम्हाला सर थोडंसं मायग्रेशन करावं लागेल, म्हणजे इकडं पेट्या फिरवाव्या लागतील. पण तुमच्याकडे पाण्याचा सोर्स जर थोडाफार उपलब्ध असेल तर तुम्ही त्या मधमाशांना खायला भेटेल एवढ्या पद्धतीने लागवड करू शकता. पण जर नसेलच तर तुम्हाला मग या वरच्या पट्ट्यामध्ये येऊन तुम्हाला पेट्या ठेवावे लागतील, मायग्रेशन करावं लागेल त्यांचं. अच्छा अच्छा. हम्म. ते मधमाशांचं माशा वगैरे उडून जातात का मग नंतर, असं काही आहे का? नाही, ज्या भारतीय मधमाशा आहेत त्याच्यामधनं त्यांना जर जागा आवडली नाही तर त्या पेटीतनं निघून जातात. तर आपण त्या परत पकडून म्हणजे जवळपासच जातात त्या आणू शकतो. हम्म, पण ज्या युरोपियन मधमाशा आहेत मेलिफेरा, त्यातल्या हम्म. मधमाशा नाही पेटीमधल्या निघून जातात, पेटीमध्येच राहतात त्या. अच्छा, त्यांना खायला कमी मिळालं तरी जात नाही बुवा, असं काही असं आहे का नाही, त्यांचं? हा, युरोपियन मधमाशा खायला मिळालं नाही तरी पेटीतच राहतात. आणि बरं. खायला जर कमी पडलं तर आपण कसं त्यांना हे आपलं अल्टरनेट सोर्स देता येईल ते सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने ओके त्यांना ओके. खायला द्यायचं. ओके मॅम. म्हणजे साधारणतः आपण किती दिवस त्यांना अल्टरनेटिव्ह म्हणजे सपोज की काही वेगळं कुठलं खाद्य देऊ पावसाळ्यामध्ये शकतो? तसं आपण वर्षभरही त्यांना ठेवू शकतो बिगर बाहेर जर कोणतं खाद्य नसेल तर आपण त्यांना वर्षभर ठेवू शकतो. पण तो आपला लॉस आहे मला असं म्हणावं लागेल की आपण मग आपल्याला फायदाच नाही तर त्यांना खायला काही द्यायचं वरनं. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला कंपल्सरी थोडंसं त्यांना द्यावं लागतं. पण आपल्याला जर काहीच त्यांना खायला द्यायचं नसेल तर कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट करायचं हे आपण सीझनल मॅनेजमेंट मध्ये सांगतो. की पावसाळ्यामध्ये फुलांमध्ये काय होतं, पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातं. आणि मधमाशी जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस उघडल्यावर मकरंद आणायला जाते तेव्हा तिच्या सोंड्यामध्ये नुसतं पाणीच येतं. आणि मग त्याच्यानंतर पाणी आल्यानंतर ती पुन्हा जातच नाही त्या फुलाकडं, जोपर्यंत पूर्ण पाणी निघून जात नाही. मग अशा वेळेस त्यांना जर खायला कमी पडलं तर आपण साखर पाक देतो. त्या साखर पाकचं प्रमाण कसं असावं की फार कमी प्रमाणामध्ये आपण त्यांना साखर पाक देतो पावसाळ्यापुरताच, की त्यांना जिवंत राहायला पाहिजे, त्यांनी जगता यायला पाहिजे. पण आपल्याला जर त्यांना साखर पाक द्यायचा नसेल तर आपण शेवटचं जे हार्वेस्टिंग आहे मे महिन्यामध्ये, मे किंवा जूनच्या सुरुवातीला, ते आपण त्यांना खाण्यासाठीच ठेवतो. म्हणजे एक सायकल आहे जी 15 दिवसाची, आपण ती काढतच नाही. मग त्यांना खायला ठेवल्यानंतर पूर्ण पावसाळा तेवढा त्याच्यावरती निघतो त्यांचा. हॅलो. हा. मॅम, एक प्रश्न होता. माशांना मायग्रेट कोणत्या सिच्युएशन मध्ये करावं लागेल, म्हणजे काय काय नसेल तर तुम्हाला मग ते मायग्रेट करावं लागेल, ते सांगू शकाल का डिटेल मध्ये? जर मधमाशांच्या पेट्या जेव्हा आपण आठवड्याला तपासणी करतो तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे पॅरामीटर्स असतात ते आपण चेक करतो. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहतो की मधमाशांना पराग आहेत का त्यांना खायला, मकरंद आहे का, त्याच्यानंतर त्यांची संख्या कमी जास्त होते का, राणी अंडी घालते का, असे जवळजवळ 10 ते 15 पॅरामीटर आहे. त्याच्यावर आपण टिक मार्क करतो आणि त्याचा दर 8 दिवसांनी आपण त्याचं रजिस्टर म्हणजे रेकॉर्ड ठेवतो. तर याच्यामध्ये महत्वाचे 2 घटक आहेत की मकरंद आणि पराग. ते जर आपल्याला कमी दिसलं किंवा येतच नाहीये, मधमाशा मकरंदही आणत नाही आणि परागही आणत नाही, अशा वेळेस आपण हे करू शकतो की 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळा फ्लोरा संपलेला आहे आता. आणि आता आपल्याला त्या 2 पेट्या कुठेतरी हलवाव्या लागतील. मग अशा वेळेस तुम्ही त्या पेट्या तुम्ही जिथे खायला असेल तिथे हलवू शकता. किंवा तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये न्यायच्या असतील किंवा आपल्या शेतामधलं 2 किलोमीटरचा परिसर मधलं खाद्य संपले पण एका ठिकाणी आहे मका, ज्वारी, बाजरी किंवा कोणताही असेल फ्लोरा, तिथे तुम्ही नेऊ शकता त्या मधमाशा. अशा पद्धतीने तुम्हाला मायग्रेशन, फक्त मकरंद आणि पराग नसेल तर तुम्हाला मायग्रेशन करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला पेटी तपासावी लागते. चालेल, समजलं आता? आणि हा, आणि स्वतः म्हणजे त्यांच्यासाठी खायचं म्हणजे काहीतरी हे करावं लागेल, तर मग ते कसं करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय पाऊस गार्डनिंग वगैरे करावं लागेल का? नाही, जर तुम्हाला स्वतः जर घरापुरती जर 1-2 पेट्या सांभाळायच्या असतील की बाबा मधाचा उद्देश आहे आणि बाकी काही नाही, फक्त घरासाठी मध निघलं पाहिजे, तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, अशा पद्धतीने क्रॉपिंग पॅटर्न आम्ही तुम्हाला पूर्ण सायकल देतो की त्या सायकलमध्ये काय करायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला त्या 5 मधमाशा एका गुंठ्यामध्ये आपण 5 मधमाशांच्या पेट्या ठेवू शकतो आरामात. पण त्याच्यासाठी तुम्हाला दर 15 दिवसांनी कल्टिव्हेशन करावं लागेल. सायकल मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा वेलवर्गीय घेवडा, पावटा वगैरे असेल, त्याचे वेल सोडले गेले पाहिजे तिथे. म्हणजे काय होईल की बाबा दर 15 दिवसांनी 15 ते 20 दिवस फ्लॉवरिंग पिरियड असतो. जास्तीत जास्त 20 दिवसाचा फ्लॉवरिंग पिरियड असतो. त्या 20 दिवसामध्ये बरोबर मग ती सायकल पूर्ण झाल्यावर दुसरी सायकल यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःच्या 2 ते 3 पेट्यांसाठी करावं लागेल. आणि जर मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर मग तुम्हाला तशा पद्धतीने लागवड करावी लागेल.
अजून आहेत का काही प्रश्न? एक प्रश्न होता मॅडम की हा. ते जेव्हा पेट्या आपण हलवतो तर ती वेळ कुठली आणि केव्हाची असते किंवा हा. काही प्रक्रिया करावी लागते का माशांवरती? हो हो, आता आपण तर हे सगळं प्रशिक्षणामध्ये पाहणारच आहे, पण थोडक्यात मी सांगते की जेव्हा आपल्याला मायग्रेशन करायचं असेल किंवा थोडी अर्धा ते 1 इंच जरी हलवायची असेल तरी आपण ती संध्याकाळचीच हलवतो. संध्याकाळची पण वेळ म्हटलं तर जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा मधमाशा सगळ्या आतमध्ये जातात त्यावेळेस आपण हलवतो. कारण की दिवसभरामध्ये जसं सूर्य उगवल्याबरोबर त्यांचं काम चालू होतं, संध्याकाळपर्यंत चालू असतं. त्यावेळेस मधमाशा बाहेर असतात. कुठे कोण खाद्य गोळा करत असतं, कोण पाणी. मग अशा वेळेस मधमाशा बाहेरच राहून जातात. आपण जर हलवलं किंवा घेऊन गेलो कुठे पेटी, तर त्यामुळे आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंच जरी पेटी हलवायची असेल तरी आपल्याला संध्याकाळी 7 नंतर किंवा पूर्ण सूर्य मावळल्यानंतरच पेटी हलवावी. अजून काय आहेत का प्रश्न? हा मॅडम, तुम्ही सांगितलं की आपण शेतात जेव्हा आपण भाडेतत्त्वावर घेऊन काही गोष्टी करू शकतो तेव्हा हो. परिसरातील शेतकऱ्यांना किंवा जे शेती करतात आजूबाजूला त्यांना या मधमाशांचा कधी त्रास होतो का किंवा असं काही होतं का? हो, हो. त्रास नाही होत त्यांना, पण कसं काही लोकांना आवडत नाही या गोष्टी. म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते. पण कसं आपण जर आपल्या घरी जरी मधमाशांच्या पेट्या ठेवल्या तरी आपल्याला आपले काही म्हणजे असतात जी लोकं की त्यांना हे आपण जे काय करतोय तेच आवडत नसतं. मग ते काय करतात, त्यांना इनडायरेक्टली हानी पोहोचवायचा प्रयत्न करतात. म्हणजे की फवारणी वगैरे करणं. त्याच्यामुळे त्यांना धोका नाहीये मधमाशांपासून काही किंवा कोणाला ते चावत नाहीये तिथे जाऊन किंवा काय. पण मधमाशांना काही लोकं हानी पोहोचवतात असं मला वाटतं. मग त्यामुळे तुम्ही जर सुरुवात करणार असेल तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगावं की बाबा आम्ही मधमाशी इथे ठेवलेले आहेत. तुम्हाला तर त्यांचा त्रास नाही होणार आहे. तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण की जवळ-जवळ 2-2.5 किलोमीटरचा परिसर कव्हर करतात म्हटल्यावर तुमच्या शेतामधलं जे काही पीक आहे त्याचं परागीभवन होणार आहे आणि तुमचं उत्पन्न वाढणार आहे. पण तुम्ही जेव्हा उत्पन्न जर तुमचं वाढणार आहे, त्याचबरोबर तुम्ही स्वतः जेव्हा फवारणी करणार आहात, तेव्हा आम्हाला तुम्ही सांगा की ज्यामुळे मधमाशांना काही हानी पोहोचणार नाही. त्यामुळे बरोबर, तुम्हाला म्हणजे त्यांना शेतकऱ्यांना थोडंसं सुद्धा ॲडजस्ट करावं आपल्याला लागेल. फायदा समजून सांगावा लागेल त्यांचा. हो, फायदा. कारण की त्यांचा फायदाच आहे. कारण की असे शेतकरी आहेत ना, की त्यांना परागीभवन ही प्रक्रिया पण माहीत नाहीये. म्हणजे मी खूप जवळून पाहिलेले आहे स्वतः सुद्धा. आमच्या गावामध्ये सुद्धा मी जेव्हा पेट्या ठेवल्या तेव्हा टोमॅटोचं पीक होतं आणि एक शेतकरी म्हटला, "तुमच्या माशांमुळे टोमॅटोवरती रोग आला." म्हणजे किती अज्ञानी शेतकरी आहेत. माशांमुळे टोमॅटोवरती रोग आला. तो व्यक्ती म्हणत होता. मग त्याला समजावून सांगितलं, टोमॅटोचं उत्पन्न वाढतंय माशांमुळे, परागीभवनामुळं. रोग येत नाही त्याच्यामुळं. तेव्हा त्याला कुठं समजलं परागीभवन वगैरे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून परागीभवनाबद्दल अज्ञानच आहे. मधमाशांचा फायदा त्यांना समजत नाहीये. मग त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे काहीतरी रोग वगैरेच येतात काय. त्यांचं थोडंसं काउन्सिलिंग करावं लागेल शेतकऱ्यांचं आजूबाजूच्या. हे जे रासायनिक औषधे वगैरे फवारतात पिकांवर त्याचा काही त्यांच्यावर साईड इफेक्ट होतो का? हो, होतो. कारण की मोठ्या मधमाशांना प्रमाणावर सध्या रासायनिकचा वापर चालू आहे तर त्यातून हां. काही त्याचं तर आपण हो, त्यांच्यासाठी काळजी काय घेऊ शकतो, जेव्हा फवारणी घेतात तर आपण 24 तास मधमाशांचा जो गेट आहे तो बंद करतो. 24 तास बंद करून का ठेवतो, की जेव्हा फवारणी करताय शेतकरी जर आपल्याला समजलं किंवा त्यांनी आपल्याला सांगितलं आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आम्ही फवारणी करतोय किंवा तुम्हाला स्वतः फवारणी करायची असेल, तर तुम्ही जो मधमाशांचा गेट आहे तो बंद करता येतो आपल्याला आणि 24 तासानंतर आपण पुन्हा ओपन करू शकतो. 24 तासानंतरच का, की जे त्याच्यामधले जे रेसिड्यू आहेत, जे काही घातक घटक आहेत, ज्याची मधमाशींना हानी पोहोचणार आहे, त्याची जी हे आहे, तीव्रता जी आहे ती तीव्रता कमी होते आणि मग त्यामुळे 24 तासानंतर मधमाशा जरी त्या फुलावर गेल्या, तरी मधमाशांना काही होत नाही. त्यामुळे कंपल्सरी 24 तास आपल्याला पेटी बंद करून ठेवावी. नाही पण 2 किलोमीटरच्या परिसरातले आता कोणाकोणाचे बंद करणे कोण आपला ऐकणार 2 किलोमीटर म्हणजे खूप मोठा परिसर झाला ना चारी बाजूला. हो, पण कसं आहे मधमाशांचं तुमच्या जवळ जर त्यांना खायला असेल, तर त्या 2 किलोमीटर जात नाहीयेत. त्याच मधमाशी पालनात एकच प्रिन्सिपल लक्षात ठेवा, जितकं खायला जास्त तितकं मध जास्त. तुमच्या समोर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर 1 एकरमध्ये खूप खायला आहे, तर मधमाशा 2 किलोमीटर जाणारच नाही तिकडे कुणी फवारलं तर. जितकं त्यांना जवळ खायला असेल आणि मोठ्या प्रमाणात असेल, तर तिकडे जातात. असं त्यांचं आहे. तुमचा प्रश्न बरोबरच आहे, की 2 किलोमीटरमध्ये कुणी फवारले ते पाहायचं. पण जर जवळ खूप मोठ्या प्रमाणात खायला असेल आणि जर 2 किलोमीटर कुणी फवारलं, तरी त्या तिकडे फवारणीच्या तिकडे जात नाहीत. जवळ जे खायला आहे ते पाहतात त्या अगोदर. हॅलो. हॅलो? एक प्रश्न म्हणजे तो तुमचा एक वैयक्तिक जसं तुम्ही म्हटलात की सुरुवातीला तुमच्या गावामध्येच पेट्या ठेवताना तुम्हाला अडचणी आल्या. हो, हो. हो सर, तुमचा प्रश्न नंतर विचारा थोडा. एक मिनिट.
तुम्ही विचारा. जसं की तुम्ही म्हटलं सुरुवातीला माझ्या गावामध्ये त्या टोमॅटो शेतकऱ्याने मला तो प्रश्न केला की तुमच्यामुळे टोमॅटोवरती रोग आला. हा तर हा अशा काही अडचणी सुरुवातीला किंवा तुम्ही एक उच्च शिक्षण घेऊन तुम्ही या काही मधमाशाच्या भानगडीत पडलात, तर अशा काही तुमच्यासोबत काही घटना घडली का? हो म्हणजे भरपूर आपल्यासोबत आज खूप महिला जॉईन हो झालेल्या आहेत आणि हा त्यामुळे महिला त्या व्यवसाय करू शकतात का? जसं की एका सरांचा प्रश्न होता की संभाजीनगरला काही दिवस खाण्यासाठी नसतं, तर असं तुमच्या हो बाबतीत आहेत का? तुम्ही पेट्यांचं हो मायग्रेशन स्वतः करता का? हो तर काय होतं अनेक समस्या येतात की आता सुरुवातीला मायग्रेशन करताना समस्या म्हणजे काय की आपण एखाद्या ठिकाणी जर पेट्या ठेवायच्या असेल तर लोक आपल्याला ठेवून देत नाही पेट्या, कारण की त्यांना या मधमाशी पालनाचं एवढं काही माहित नसतं. कारण की ते म्हणतात तुम्ही ठेवणार तुम्हाला मध भेटणार, तुम्हाला याचा फायदा आहे, आम्हाला काय फायदा. आपल्याला खूप त्यांना समजावून सांगावं लागतं आम्हाला मध भेटणार आहे, पण त्याच्यासोबत तुमचं उत्पन्न 30-40% वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला जिथं 2-3 बाजरीची पोती होतं तिथं तुमचं एक बाजरीचं पोतं किंवा अर्ध तरी वाढणार आहे. असं थोडंसं त्यांना सांगितलं तर ते आपल्याला पेट्या ठेवून द्यायच्यात. तर सुरुवातीला आम्हाला जेव्हा मायग्रेशन करायचं असेल तर काही एवढ्या अडचणी येत नव्हत्या. पण आता सुरुवातीच्या 2.5-3 वर्षामध्ये खूप अडचणी येतात. कारण की मोठ्या प्रमाणावर लोक याच्यामध्ये येतात आणि लोकांना अज्ञान खूप लोकांना म्हणजे आहे. यांना वाटतं की यांना खूप पैसा भेटतो. तर आम्हाला अशा अडचणी यायच्या की जेव्हा आम्ही पेट्या घेऊन जायचो तेव्हा 1-2 वर्ष ते आम्हाला त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या. पण अचानकच एखाद्या वर्षी गेल्यानंतर ते आम्हाला तिथं ठेवून देत नव्हते पेट्या. मग तिथं गेल्यावर आम्हाला मग अशा उतरवल्यावर असं समजायचं की हे आता आपल्याला ठेवून देत नाहीये. मग आम्हाला त्यावेळेस तिथं जाऊन दुसरी साईड शोधून तिथे पेट्या ठेवाव्या लागायच्या. मग आता आम्ही असं करतो की आपल्याला जर पेट्या हलवायच्या असतील तर आम्ही अगदीच तिथे जाऊन व्यवस्थित पाहणी करून येतो. तर तिथे त्यांची परमिशन घेतो. फॉरेस्ट जरी असलं तरी त्यांची पण, आणि जर एखाद्याच्या शेतकरी जरी असला, एखाद्याची जांभळाची बाग जरी असेल, आणि कसं बाकीच्या पण लोक तिथं मधमाशांची पेट्या घेऊन येतात. त्यामुळे जिथे जायचे आपल्याला तिथे आपण त्यांची परमिशन घ्यावी आधी, त्यांना व्यवस्थित माहिती सांगावी, मग तिथे जाऊन आपल्या पेट्या ठेवाव्या. हे आम्हाला आलेल्या अडचणी आहेत. त्याच्यानंतर सुरुवातीला काय व्हायचं, आपण महिला असल्यामुळे सुद्धा बऱ्याचशा अडचणी येतात. पण आपल्या घरचा एखादा व्यक्ती आपल्या सोबत असेल तर म्हणजे बरं पडेल. किंवा जर आपण एकत्रित पेट्या घेऊन जाणार असो, की बाबा आपल्या थोड्याच कमी पेट्या होत्या सुरुवातीला, 10-12 पेट्या होत्या किंवा 20 पेट्या होत्या. मग आम्ही काय करायचं, असा क्रॉपिंग पॅटर्न ठरवला होता की आपल्याला पेट्याच हलवायच्या नाहीयेत. घराच्या आजूबाजूला थोडीशी जमीन होती ना, त्याच्यामध्येच 15-15 दिवसाचं आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती लागवड करायचं, की जेणेकरून आमच्या त्या एरियामध्ये 10 ते 20 पेट्या आरामात राहायच्या. त्याच्यामुळे आम्ही मायग्रेशन करत नव्हतो, की तिथेच मध काढायचं. 1-2 वर्ष आम्ही तसंच केलं. पण जेव्हा पेट्यांची संख्या वाढली, मग तेव्हा मायग्रेशनची गरज होती. मग अशा वेळेस आम्ही जे कोण मोठ्या मधमाशी पालक आहेत त्यांच्यासोबत थोडे दिवस गेलो. मग त्याच्यानंतर आपण स्वतःच जवळच्याच राज्यांमध्ये जात होतो. जवळच्या राज्यांमध्ये जाऊन आपण पहिला एरिया डिसाईड करायचा आणि मग आपण तिथे हे करायचं. पण महिलांना मला असं वाटेल, की तुम्ही सुरुवातीला थोड्या पेट्यांपासून सुरुवात करा. तुम्ही ट्रेडिंगमध्ये जर उतरला, मधाची विक्रीमध्ये, तर महिला खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतात आणि व्यवसाय तुम्ही करू शकता. तुम्हाला जर तुमच्या पेट्यांमध्ये येणारा जो मध आहे, तो पूर्णपणे संपवता आला तर तो ठीकच आहे. आणि मग तुमची जर रिक्वायरमेंट वाढली, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत, की जे मधमाशी पालन करतायत, त्यांच्याकडनं होलसेलमध्ये मध घेऊ शकता आणि त्याची विक्री करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या पेट्यांमधनं पण विक्री करता येईल आणि बाकीच्यांचा मध आहे तोही विक्री करता येईल. कारण की हे पहा, सगळेच जण सगळे व्यवसाय करू शकत नाही. प्रत्येक जण गाय सांभाळू शकत नाही, त्याचं दूध काढू शकत नाही, दही, तूप, पनीर प्रत्येक जण करून विक्री करू शकत नाही. त्यामुळे एकाने जर पेट्या सांभाळल्या, एकाने जर मधाची विक्री केली, अशा पद्धतीने जर तुम्ही सायकल केली तरी चालेल. स्वतःचा पण विका आणि बाकीच्यांचा पण जर एक्सेस होत असेल त्यांच्याकडे, तर त्यांचाही विकला, तर मग महिला सुद्धा व्यवस्थित आपला व्यवसाय चालू करू शकतात. आणि भविष्यात जर त्यांना अजून त्याच्यामध्ये मार्केट भेटलं आणि जर खरंच मध पुरत नसेल, तर मग तुम्ही मोठ्या बाजारपेठांमध्ये जाऊन मोठ्या होलसेलमध्ये वगैरे सुद्धा मध घेऊ शकता. महिलांनी जर मार्केटिंग आणि ट्रेडिंग मध्ये जर उतरलं, तर ते खूप योग्य ठरेल मला असं वाटतं. आणखी कोणाचा तरी एक प्रश्न होता, विचारू शकता तुम्ही आता. मला एक प्रश्न आहे. हॅलो. हा, विचारा. हा बोला सर, बोला. एका वर्षामध्ये आपला हे जे ब्रीडचं जे ड्युरेशन आहे, समजा आज आपण असं चालू केलं तर साधारणतः ते ब्रीड फुलफिलमेंट व्हायला म्हणजे कम्प्लिटली ते ब्रीड व्हायला किती कालावधी लागतो? एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न तुम्ही जे म्हणलात तर ह्याच्यामध्ये एका वर्षामध्ये एकच हार्वेस्टिंग होते का मल्टिपल हार्वेस्टिंग असतात आणि ते किती असतात किंवा किती ड्युरेशन नंतर एक हार्वेस्टिंगला ते रेडी होते? सुरुवातीला मी ते ब्रीडचं सांगते तुम्हाला. ब्रीडचं म्हणजे मला प्रश्न व्यवस्थित समजलेला नाहीये तुमचा.
ब्रीडचा जो ब्रीडचं आहे तो म्हणजे साधारणतः पूर्ण ते आपण काय म्हणतो की समजा आता आज आपण एका पेटीची सुरुवात केली तर ते हा साधारणतः वाढायला. हा सायकल कम्प्लीट व्हायला किती वेळ लागतो किंवा एका पेटीचं सुरुवात केलेल्या दिवसापासून ते म्हणजे काय म्हणतो रेडी टू हार्वेस्ट साठीचा कळालं कालावधी कळालं. किती असतो एका वर्षी हो असं आपण कळालं सर. हो. तर आता आपण जर समजा 5 पेट्यांचं उदाहरण घेऊया. 5 पेट्यांपासून जर सुरुवात केली, तर आपल्याला सीझन जे आहेत आपल्याकडे ते 3 सीझन आहेत आपल्या इकडे. मधाचा खरा हंगाम आपल्याकडे चालू होतो ऑक्टोबर महिन्यामध्ये. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीमध्ये 3 महिन्याचा एक पिरियड असतो. त्याच्यामध्ये आपल्या जवळ-जवळ एका पेटीपासून आपल्याला 20-25 किलो मध आरामात भेटतो. परत प्रिन्सिपल तेच लक्षात ठेवा, जितकं जास्त खायला, तितकं जास्त मध. खायलाच नसेल तर काहीच भेटणार नाही. हे फक्त प्रिन्सिपल लक्षात ठेवा, जितकं जास्त खायला तितकं जास्त मध. तर हा एक सीझन झाला ऑक्टोबर ते डिसेंबरचा. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडं जानेवारीमध्ये काही हे असतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत एक सीझन असतो. त्याच्यानंतर आपल्याकडं एप्रिलमध्ये चालू होतो. एप्रिल एंडिंगला जी आपली सगळी जंगलातली झाडं आहेत, कारण की पानगळ तेव्हा होते आणि बऱ्यापैकी झाडांना फुलं नसतात. ऍग्रीकल्चर क्रॉप तर आपल्याला वर्षाचे 12 महिने भेटेल, पण जे आपण निसर्गातलं हे बरोबर सांगते सायकल मी तुम्हाला, तर आपल्याला बऱ्यापैकी पानगळ बरोबर होते. त्याच्यामुळे आपल्याला जांभूळ जे आहे ते जवळजवळ फेब्रुवारी, मार्च, कधी आता तर एप्रिलमध्ये जांभळाला फुलं येतात. मग एप्रिल, मे, जूनच्या एंड पर्यंत आपल्याला करवंद, त्याच्यानंतर जांभळं, जे काही रानातल्या ज्या हे आहेत फुलं येणारे शेवगा वगैरे रानमेवा जे म्हणू आहेत, शकतो आपण अ, त्याला. हा हा रानमेवा ते असतील किंवा शेवगा वगैरे असेल त्याचे भेटतं. म्हणजे तीन महिन्याचे असे 3 सीझन आहेत. काही काही जणांकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे 2च सीझन असतात, काहींकडे एक. पण जर आपल्याकडे थोड्या प्रमाणामध्ये जरी पाणी असेल तर आपण स्वतः घरी 15-15 दिवसाच्या गॅपने वेगवेगळी ऍग्रीकल्चर क्रॉप लावून ती सायकल व्यवस्थित करू शकतो. हे झालं मधाचा सीझन. पेट्यांची वाढ म्हटलं तर आपण एका सीझन मध्ये आपल्याला एका पेटीपासून 2 पेट्या म्हणजे 5 पेट्यांपासून कमीत कमी 7 पेट्या तरी आपल्या 3 महिन्यामध्ये होतात. कारण की जितकं जास्त खायला तितकं जास्त मध आणि जितकं खायला जास्त तितकी राणी जास्त अंडी घालती. दिवसाला 1,000 अंडी घालती राणी. मग जर खायला जास्त असेल तर ती रोज कंटिन्यू 1,000 अंडी घालती. आणि 3-3 महिन्याची कामकरी याच्यामध्ये सगळं काम कामकरीच मधमाशा करतात. त्यामुळे 3-3 महिन्याच्या जरी सायकलने आपण पाहिलं मधाच्या, तर कामकरी मधमाशा अंडी राणींनी घातल्यापासून तर जन्माला यायचा पिरियड हा 21 दिवसाचा असतो. 21व्या दिवशी कामकरी माशी जन्माला येते. म्हणजे ह्या अंडी आणि पिल्लू ह्याच्यातला जो 21 दिवसाचा कालावधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो. त्यामुळे जन्माला येणाऱ्या माशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि आपल्या एका पेटीपासून 2 पेट्या हे 6 महिन्यामध्ये तर नक्कीच होतात. म्हणजे वर्षाला आपण 5 पेट्या जरी घेतल्या तरी कमीत कमी 3 पेट्या तरी आपल्या वर्षामध्ये त्याच्या दुप्पट होतात. एक त्याच्या थोडस पेट्या मी 8 मॅम तरी इथं होतील तुम्हाला आपल्या. इंटरप्ट करतो की आता जसं आपण बोलतोय की आपण आज ती सुरुवात केलेली आहे. तर एक जेवढा म्हणजे साधारण तुमचा जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये मला एक असं विचारायचं आहे की जी बेस्ट ब्रीड असेल किंवा जे आपल्याला बेस्ट आता आपण म्हणलं की एक आपण माशीची प्रजाती सांगली जी युरोपियन मधमाशी आहे तर साधारणतः आपल्याला एका पेटीपासून 25 किलो मध मिळतो. ते साधारणतः म्हणजे मला असं विचारायचं आहे की म्हणजे किती म्हणजे कालावधीमध्ये ती तितकी ब्रीड भेटली तुम्हाला तुमच्या अभ्यासानुसार? म्हणजे 25 किलो मध किती याच्यामध्ये हा भेटल्यावर हा ते का? 25 किलो 20 मधासाठी साधारणतः किती कालावधी लागला ती पेटी 20 तयार व्हायला? दिवस लागतात. कमीत कमी 20 दिवस लागतात. जितकं अच्छा खायला अच्छा आणि जास्त जास्त तितकं मध जास्त होतं. अच्छा अच्छा आणि जास्तीत जास्त 40 खायला फार जर कमी असेल ना तर आपल्याला मग 1-1.5 महिना किंवा 2 महिने लागतात. साधा बरं जर समजा आता घरच्या म्हणजे घरगुती आपल्याला जर करायचं असेल ते तसं आता अनेक समजा आपल्याकडे आमच्याकडे आता घरातच बरेच आपले झाड आहेत समजा कनेरचं झाड आहे मोगऱ्याचं आहे जास्वंदाचं झाड आहे म्हणजे फुलांची झाडं बरेच आहेत आपले कारण आपलं सगळं माळकरी कुटुंब आहे आणि आध्यात्मिकतेची ओढ असल्यामुळे बऱ्याच ते पूजा वगैरे ह्याच्यासाठी त्यामुळे बऱ्याच फुलांची वगैरे झाडं लावले तर ते कितपत बेनिफिशियल ठरतं याच्यासाठी? सर फुलं झाडं नाही एवढी बेनिफिशियल ठरत कारण की फुलांमधनं मकरंद फार थोड्या प्रमाणामध्ये असतो कारण की त्यांचा उमलायचा हा वेळ आणि त्यातला मकरंद जर पाहता फार कमी असतो त्यामुळे आपल्याला किंवा मध नाही इतकं भेटणार. त्यासाठी तुम्हाला ऍग्रीकल्चर क्रॉप थोड्या प्रमाणात तरी म्हणजे तुम्हाला तिथं सूर्यफूल लावावे लागतील थोडेसे, ज्वारी थोडीशी मका वगैरे हे पाहिजे. अच्छा कारण की मोगरा असेल जास्वंदामधनं तर भेटत नाही मकरंद कारण की आणखी मुंग्या एक आहेत ते विचारायचंय जास्वंद. की काही जणांकडे आपले जिरेनियम फार्मिंग आहे माझ्या 1-2 मित्रांकडे हा आहे हा ते जिरेनियम फार्मिंग तर तुमच्या एक्सपिरियन्स नुसार जिरेनियम फार्मिंग मध्ये पण कारण मी असं ऐकलं की ते जिरेनियम फार्मिंग मध्ये ते फुलांच्या ह्याच्यापासूनच ते ऑइल एक्सट्रॅक्ट करतात
किंवा हो. फ्लॉवरिंग त्याच्यामध्ये म्हणजे खूप जास्ती प्रमाणात होतं तिथे, तर तिथं पण हे बेनिफिशियल ठरू शकतं का? जिरेनियम मध्ये सर पराग भेटतात, पण मकरंद फार कमी भेटतो त्याच्यामध्ये. परागकण खूप अच्छा. मोठ्या प्रमाणामध्ये अशी काही फुलं आहेत ना सर, एकात मकरंद आहे तर एकात पराग आहेत, एकात पराग आहे तर मकरंद आहे, काही मध्ये दोन्ही असतात. तर जिरेनियम मध्ये ना मकरंद फार अल्प प्रमाणात असतो, पोलन जास्त असतं, म्हणजे परागकण जास्त असतात जिरेनियम मध्ये. अच्छा. आणि डाळिंबाच्या शेतीत मॅडम ते बेनिफिशियल राहतं का? डाळिंबाच्या शेतीमध्ये सर फक्त परागकण भेटतात, मकरंद नाही जास्त भेटत, कारण की दोन्ही फुलांमध्ये पराग मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि ते परागीभवनच करायचं काम करतं. त्यामुळे डाळिंबासाठी मध आपल्याला भेटत नाही, फक्त परागीभवनासाठी वापरले जातात डाळिंब पिकासाठी. शेवटचा एक प्रश्न मॅडम, सूर्यफूल मध्ये जास्त बेनिफिशियल राहतं का ते? हो, सूर्यफूलमध्ये जास्त राहत. थँक्यू. सूर्यफूलमध्ये जास्त राहत. हॅलो. हा. हा मॅडम, मला एक विचारायचं होतं. मी धाराशिव वरून येतो, तर आमच्या इकडे हा. पाण्याचं प्रमाण कमीच आहे. आणि दुसरी हम्म. गोष्ट, आमच्या इथं कसं सोयाबीन, हरभरा आणि ज्वारी सिजनेबल पिकं घेतली जातात. प्लस काही गावं अशी आहेत की आमच्या इकडं फक्त इथं माळव केलं जातं. आणि काहींमध्ये बाग आहेत ज्याच्यामध्ये आंबा आणि द्राक्षाच्या बाग आहेत आमच्या इकडे भागामध्ये. हा. तर प्रश्न असा आहे की जर आम्हाला सुरुवात करायची असेल तर कुठून सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे की जिथं माळवं जास्त होतं, जिथं बागा आहेत का जिथं आम्ही रेग्युलर पिकं घेतो. आणि दुसरा प्रश्न असा होता, फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा गट शेती करत असतील तर त्यांच्यासाठी काही शासकीय योजना आहेत का? हो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते मी तुमच्या, की तुम्ही मला असं वाटतं की जिथं ऍग्रिकल्चर, जिथं शेती म्हणजे तुमची जास्त होतात पिकं, तिथनं सुरुवात करावी. कारण की आहे ना, जिथे बागा फळबागा आहे तिथं सिजनल असणार आहेत, त्याच्यातनं आंबा वगैरे आहे त्याच्यातनं आपल्याला मकरंद जास्त भेटत नाही, पराग भेटतात. त्यामुळे आपल्याला फायदे असलेल्या लिस्ट पाहिजे तुमच्याकडे, की कशातनं मकरंद भेटतो, कशातनं पराग भेटतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, की तुमच्याकडे लिस्ट पाहिजे तुमच्या एरियाची, की कोणकोणती पिकं घेतली जातात, त्याच्यातनं मकरंद कशातनं भेटतो, पराग भेटतो कशातनं. लिस्ट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पेट्यांचं नियोजन करून तिथे पेट्या ठेवू शकतात. जर असं रॅन्डमली ठेवायला गेले तर आपल्याला त्यातनं समजणार नाही. त्यामुळे त्याच्यातली पहिली ते एरिया वाईज कोणकोणती झाडं आहे ती तुम्ही पाठवली तर मी तुम्हाला ती लिस्ट पाठवून देईल, की पराग आणि मकरंद कशामध्ये आहे ते. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, की फार्मर प्रोड्युसर कंपनीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत, आता पण आहेत, आणि रेग्युलर त्याच्यासाठी लोन वगैरे असतात. कारण की इंडिव्हिज्युअल व्यक्तीला जितका ह्या प्रोसेसला वेळ लागतो तितका वेळ फार्मर प्रोड्युसर कंपनीला लागत नाही. कारण की आता जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या पर्सनली कोणालाच भेटत नाही. जर एफपीओ असेल तरच असेल, किंवा प्रायव्हेट लिमिटेड आणि एनजीओ, या तीनच लोकांना फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम घेता येतात. त्यामुळे तुमची जर एफपीओ असेल तर खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत त्याला. मशिनरीज घेण्यासाठी जवळजवळ 1 करोड पर्यंतची लोन ह्या मधमाशी पालनासाठी एफपीओ ला दिली जातात. आणि त्यांचं पण काम हेच आहे, की ते एफपीओ ज्या आहेत ते बनवायचं काम चालू आहे त्यांचं, आता क्लस्टर बनवायचं काम चालू आहे, की छोटे छोटे. पर्सनली ह्या व्यवसायासाठी दिलं तर काय होतं, प्रत्येक व्यक्तीला ह्या मशिनरी महाग असल्यामुळं मध प्रोसेसिंग युनिट किंवा बाकीच्या, त्यामुळे ते घेता येत नाही. पण ग्रुपमध्ये जर घेतलं कंपनीने तर ते कंपनीची ओनरशिप राहते आणि गव्हर्नमेंट त्यासाठी खर्च करायला तयार आहे. धन्यवाद मॅडम. आता जर काही कोणाचे प्रश्न असतील तर आपण येत्या 29 आणि 30 जूनला याचं प्रॅक्टिकली ट्रेनिंग विज्ञान आश्रम मध्ये आपण घेण्याचं आयोजन करत आहोत. तर मी सर्वांचं च्या वतीनं सुरुवातीला श्वेता गायकवाड मॅडमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण मॅडम तुम्ही खूप कमी वेळामध्ये अतिशय महत्वाची प्रत्येक व्यक्तीने जो प्रश्न विचारला त्याचं अचूक उत्तर तुम्ही दिलं. खरं तर हा एक शेवटचा जो प्रश्न सरांनी विचारला, की धाराशिवमध्ये सुरुवातीला तुम्ही याची लिस्ट करा की कुठले कुठले तुमच्याकडे आपल्या फळझाड आहेत की एरियामध्ये ज्याच्यातनं हा. पराग आणि मक्रंद. नाही, तुम्ही फक्त लिस्ट करा की कोणकोणती झाडं आहे, मग त्यानुसार मी तुम्हाला पराग आणि मकरंद कुठे कुठे आहे ते हे देईल. येस येस येस. तर ह्या प्रकारची तुम्ही अतिशय अचूक उत्तर या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी विज्ञान आश्रमच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. विज्ञान आश्रमचा जो उद्योजकता विकास केंद्र हा जो विभाग आहे तो नेहमीच असे वेगवेगळ्या व्यवसायांना चालना देण्यासाठी मदत करत असतो. तर या महिन्यामध्ये आपण हे मधुमक्षिका पालनचा वेबिनार प्लस प्रशिक्षणाचं आयोजन करत आहोत. तर ज्या कोणा व्यक्तींना प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्यायचा आहे तर स्क्रीनवरती जे काही 2 नंबर आहेत, योगेश 777 407 3920 आणि गणेश म्हणून आहे 97 3050 29, या 2 नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. ज्या कोणाचा हा व्यवसाय चालू असेल आणि त्याच्यामध्ये जरी काय तुम्हाला अडीअडचणी असतील तर नक्कीच आम्ही
श्वेता मॅडमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचून तुमची जी काही अडचण असेल, तुमच्या जे काही शंका असेल ती निरसन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा असेल. तर वेगवेगळ्या ज्या काही शासकीय योजना असतील तर त्या शासकीय योजना तुम्हाला कशा मिळवून द्यायच्या, वेगवेगळी लायसन तुम्हाला कशी काढून द्यायची, त्याचं डिजिटल मार्केटिंग असेल, तर हे सगळी जबाबदारी विज्ञान आश्रम घेते. विज्ञान आश्रमकडं मी म्हटलं की प्राश फाउंडेशन हे आम्हाला त्यासाठी सपोर्ट करतं की हे जे काही नवीन नवीन उद्योजक आहेत त्यांना त्यांचा प्रोडक्ट विक्रीसाठी, प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी किंवा काही बँक लोन मिळवून देण्यासाठी, शासकीय योजना मिळवून देण्यासाठी विज्ञान आश्रमने त्यासाठी त्यांना सहकार्य करावं, त्यासाठीचं ते फंडिंग आम्हाला करत असतात. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं श्वेता मॅडमचा आभार व्यक्त करतो. आणि जर काही कोणाचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही या खालच्या 2 नंबरवरती जरी आम्हाला हे केलेत तर त्याच्यावरती आम्ही मॅडमची तुम्हाला हे करू किंवा मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर मॅडमच्या परवानगीनं तुम्हाला त्या ठिकाणी नंतर देऊ. तर मी विज्ञान आश्रमच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा वेबिनार या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. आणि ह्या वेबिनारचं प्रशिक्षण पुन्हा एकदा 29 आणि 30 जूनला होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद.